गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. हा, मला वाटतंय सर्वजण अटेंड झालेले आहेत आणि या 21 डेजच्या चॅलेंजमध्ये तुम्ही पार्टिसिपेट केल्याबद्दल सर्वात अगोदर तुमचं सर्वांचं अभिनंदन. कारण तुम्ही फक्त हे चॅलेंज ॲक्सेप्ट केलं नाही तर तुमचा जो हेल्थ स्टेप आहे तर ती वन स्टेप तुम्ही या चॅलेंजच्या माध्यमातून वन स्टेप तुम्ही घेतलेली आहे इतरांपेक्षा. कारण जास्तीत जास्त काय होऊ शकतं, जे चॅलेंज किंवा जे ऍक्टिव्हिटी करत नाहीयेत ते ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी राहणार आहेत, परंतु आपण ऍक्शन घेतली आहे. ऍक्शन म्हणजे कुठली तरी ऍक्शन घेणं गरजेचं आहे. तर या टोटल आपल्या मीटिंगमध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी देणार आहे. तुमचे कुठलेही क्वेश्चन्स असतील तर शेवटी 10 मिनिट आपण ठेवूत आणि मी थ्रू आउट 21 डेज तुमच्या सोबत राहणार आहे डेली. म्हणजे ग्रुपच्या माध्यमातून त्यासोबतच मी लाईव्ह पण येणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तुमचे जे काही हेल्थ इश्यूज आहेत, म्हणजे असं मी म्हणणार नाही की तुम्ही सगळेच, म्हणजे तुमचा कुठलाही हेल्थ इश्यू मी म्हणजे त्याला ओव्हरकम करण्यासाठी मी फक्त ट्रेन करू शकतो. काही गोष्टी आहेत ज्या की त्याला वेळ लागतो. तर स्टार्ट करूयात आपल्या आजच्या ह्या चॅलेंजच्या इंट्रोडक्शनला. तर सगळ्यात अगोदर मला तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाईप करा, तुम्ही कुठल्या सिटीतून हे चॅलेंज किंवा ही मीटिंग अटेंड करत आहात. प्लीज, तुम्ही कुठल्या सिटीमधून ही मीटिंग अटेंड करत आहात. व्हेरी गुड. शुभांगीजी पुणेवरून, नाईस. राजश्रीजी लातूर, आयफोन, शिराला चांगली. इंदा हा इंदापूर, बीड, सेलू, राईट. एक नाव हा पुणे, अकोला, सारिकाजी, धाराशिव, विनाया, छत्रपती संभाजीनगर, श्रीरामपूर, सोनाली. व्हेरी गुड. म्हणजे पॅन महाराष्ट्रातून मी अगोदर हिंदीमधनं हे सेशन्स घ्यायचो, पण मला असं वाटलं की बरेच जे फिटनेस कोच आहेत तर ते इंग्लिश किंवा हिंदीमधनं सेशन घेत आहेत. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये जो कनेक्ट होऊ शकतो, जे आपली जी टर्मिनॉलॉजी आहे तर ती टर्मिनॉलॉजी कनेक्ट होऊ शकते आपण फक्त मराठी बोलल्यानंतर, जे मराठी समजू शकतात. त्यामुळे मी पुन्हा मराठीवर शिफ्ट झालो आहे. आणि माझा जो एक फिटनेस प्रोग्राम आहे, ज्याला आपण म्हणजे तो फ्री प्रोग्राम आम्ही कंडक्ट करतो, फॅमिली न्यूट्रिशनिस्ट. एक व्हिजन आहे की प्रत्येक फॅमिलीमध्ये, मयुरीजी पुणे, व्हेरी गुड. तर प्रत्येक फॅमिलीमध्ये एक न्यूट्रिशनिस्ट, एक फिटनेस कोच असला पाहिजे. आपण ही जी आता एक कंबाईंड फॅमिली आहे, आपली जी काही एक 100 लोकांची ही फॅमिली झाली आहे, तर त्या प्रत्येक फॅमिलीमध्ये, प्रत्येक व्यक्तीच्या फॅमिलीमध्ये एक फिटनेस कोच किंवा न्यूट्रिशनिस्ट झाला पाहिजे. कशामुळं? कारण सगळ्या तुम्ही ना तुमचे माईक्स ऑफ करा. मी इथून इथून करू शकतो ना मी. अर्चनाजी पुणेवरून आहेत. हां, म्यूट ऑल. आणि जान्हवी मॅडम, तुम्हाला मी को होस्ट करतोय. हो सर. इन करा बाकीच्यांना. पिन. राईट. कन्फर्म. डन. सॉरी. तर त्यामध्ये आपण घर बांधतो. घरामध्ये मी असं बघितलं की 2-2 लाखाची झुंबर लावलेली असतात, बरोबर. किंवा टीव्ही असतो 1-1.5 लाखाचा. परंतु आपल्या घरामध्ये कुठंतरी एक छोटासा कॉर्नर पाहिजे एक्सरसाइजचा. आपल्या घरामध्ये किचनमध्ये एक कॉर्नर पाहिजे हेल्दी फूडचा.
तर हे आता आपल्या किचनमध्ये तर अतिक्रमण झालेलं आहे. कशाचं अतिक्रमण झालंय? तुम्ही ज्यावेळेस टेबलवर बघता त्यावेळेस बिस्किट्स, ब्रेड्स, टोस्ट, त्यासोबतच फ्रीज उघडलं तर आपलं आईस्क्रीम, त्या चॉकलेट्स अशाने भरलेलं आहे. मग ही फॅमिलीची पूर्ण हेल्थ, जे आपलं फ्युअल आहे, पूर्ण फ्युअल, बॉडीचं फ्युअल काय आहे? फूड आहे. तर त्या फूडमध्ये आपल्याला फ्युअलमध्ये काय फ्युअल द्यायचं हे घरातल्या एका व्यक्तीच्या हातात असतं, जे की गृहिणी असते, किंवा एक माणूस जरी व्यक्ती असेल, पुरुष जरी असेल, तरी ते एज्युकेट करू शकतो पूर्ण फॅमिलीला. आत्ता मी एक डॉक्टर असल्यामुळं मी पेडियाट्रिक प्रॅक्टिस करत होतो. त्याच्यासोबत माझे बरेच पेडियाट्रिक फ्रेंड आहेत. तर त्यांचं असं म्हणणं आहे की लहान मुलांमध्ये नॉन अल्कोहोलिक जो सिरॉसिस आहे, म्हणजे जे दारू पिल्यानंतर जो लिव्हर सिरोसिस होतो, तर तो लहान मुलांमध्ये होतोय. मग याचं रिसर्च केलं गेलं की एवढं का होतंय? तर मग जे कॅन्डी आहेत, चॉकलेट्स आहेत, जे शुगरी फूड आहेत, पाम ऑइल आहे, त्यासोबतच जे बिस्किट्स आहेत, असे फूड हे जास्त गेल्यामुळे आणि त्यांचं ऍक्टिव्हिटी लेवल कमी झाल्यामुळे हे मुलांना होतंय. परंतु हे जोपर्यंत आपल्याला एज्युकेट आपण होणार नाही, तोपर्यंत आपल्या मुलांची सुद्धा हेल्थ, म्हणजे फ्युचरची सुद्धा हेल्थ, पुढच्या पिढीची सुद्धा हेल्थ आपल्या एका व्यक्तीमध्ये आहे. म्हणून हे 21 डेज आपण स्वतः तर फिट राहणारच आहोत, परंतु आपल्या फॅमिलीला सुद्धा आपण फिट करणार आहोत, हेल्दी करणार आहोत. मी जास्त वेळ न घेता मी एक छोटा स्क्रीन शेअर करतोय. तुम्हाला लक्षात येईल या काय केवळ स्क्रीन दिसतोय का? मला ओके. ॲडव्हान्स एअरप्लेन स्क्रीन. ठीक आहे. हा, आता दिसेल. स्क्रीन दिसतो बरेच सगळ्यांना? राईट. तर आता हे आहे आपलं 21 डेजचं चॅलेंज. याची ब्रीदच आपण ठेवलेलं आहे, डिसिप्लिन म्हणजे सेल्फ लव्ह. आपण याला व्हॅलेंटाईन डेज चॅलेंज सुद्धा म्हणलं जातं, कारण व्हॅलेंटाईन डे मध्ये सेल्फ लव्ह, जोपर्यंत आपण स्वतःवर प्रेम करणार नाहीत, तोपर्यंत आपल्या इतरांवर कसं प्रेम करणार आहे? मी स्वतःच्याच बॉडीची काळजी घेत नाही, मी स्वतःच्याच बॉडीचा हेट करतोय, माझी पोट पुढं आलेलं आहे, माझी बॉडी ही स्किन कॉम्प्लेक्शन आहे, तर त्यावेळेस आपण आपल्या फॅमिलीवर कसं प्रेम करू? म्हणून आपल्याला शिकायचं की स्वतःवर जेवढं प्रेम कराल, म्हणजे सेल्फिशनेस नाही, तर स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःची काळजी घेणं, स्वतः हॅपी राहणं. बघा, आपण जर हॅपी असलं तर बाकीच्यांच्या चुका सुद्धा आपण निग्लेक्ट करतो. म्हणून आपल्याला हॅपी राहण्यासाठी हे 21 डेज वेट लॉस चॅलेंज करायचंय. हा त्याचा मेन उद्देश आहे. मग हे का? काय ह्या चॅलेंजमध्ये तुम्हाला भेटेल? हे चॅलेंजची काय गरज आहे? मग आपल्याला फॅट लॉस करायचा आहे. मला वेट लॉस चॅलेंज हा शब्द आवडत नाही. परंतु बऱ्याच जणांना फॅट लॉस चॅलेंज समजत नव्हतं, फिटनेस चॅलेंज समजत नव्हतं. म्हणून मी ह्याला वेट लॉस चॅलेंज नाव दिलेलं आहे. कारण वेट हा एक पॅरामीटर आहे. तुमची चरबी किती आहे हे महत्वाचं आहे. त्यासोबत तुमची एनर्जी किती आहे. एनर्जी जास्त असली पाहिजे, म्हणजेच तुमचं वेट कमी असलं किंवा फॅट कमी असली तर एनर्जी अप राहील. बऱ्याच जणांचं स्टेज परफॉर्मर बॉडी असते, परंतु त्यांची एनर्जीच कमी असते. खूप बॉडी स्ट्रॉंग आहे, परंतु सतत झोपलेले, सतत सुस्त, त्याची काहीही उपयोग नाही. म्हणून आपल्या पोटाची चरबी कमी पाहिजे मेडिकली, कारण आपल्याला कोलेस्ट्रॉल लेवल वगैरे नॉर्मल राहून, त्यासोबतच एनर्जी जास्त असली पाहिजे. झोपेचा त्रास जर असेल तर हे चॅलेंज आपल्याला करावं लागेल, कारण मी याच्यामध्ये स्लीप हिप्नोसिस सारखे, किंवा झोप चांगली लागावी म्हणून याच्यामध्ये आपण काही 7 दिवसाचा शेड्यूल तयार केलेला आहे. ताणतणाव जास्त असेल म्हणजे स्ट्रेस आहे, स्ट्रेस असेल तरीही या चॅलेंजमधून आपण स्ट्रेस मॅनेज करणार आहोत. त्यासोबतच हार्मोनल इम्बॅलन्स, बऱ्याच जणांचं पिरियड्स रेग्युलर नसतात, बऱ्याच जणांचं थायरॉइड आहे, पीसीओडी आहे, कोणाचे
हार्मोन्स रिलेटेड जेवढे काही आजार आहेत, डायबिटीज सुद्धा एक हार्मोन, इन्सुलिन सारखे हार्मोन रिलेटेडच आहे. तर अशा हार्मोनल इम्बॅलन्स असेल तर हे चॅलेंज आपल्याला ऍक्सेप्ट करायचे. इमोशनल इटिंग हा सगळ्यांचा खूप मोठा क्वेश्चन असतो. इमोशनल इटिंग म्हणजे मला स्ट्रेस आला, मला भूक आवरत नाही, मी काहीतरी गोड चॉकलेट खाल्ल्याशिवाय मला सहन होत नाही, मला चहा पिल्याशिवाय, ताण जर आला, मला भीती वाटली तर चहा पिल्याशिवाय मला जमत नाही. तर अशा इमोशनल इटिंगला सुद्धा कसं कंट्रोल करायचं हे 21 डेज आपण शिकणार आहेत. त्यासोबतच आणि आज सुरुवात नाही केली तर उद्याही हीच अवस्था राहणार आहे. कारण आपण बऱ्याच वेळेस ट्राय केलं असेल की मी वजन कमी करू, डॉक्टरनीही सांगितलं असेल, परंतु काही कारणास्तव तुमचं जर तुम्ही स्टार्टच केलं नाही, तर आजपासून स्टार्ट करायचंय. आता तुम्ही म्हणाल हे एवढं इम्पॉर्टंट आहे का? हो. कारण गॉडनं किंवा देवानं सर्वात महत्वाचं आपल्याला जे काही ही पर्सनॅलिटी आहे, जे काही ही लाईफ आहे, तर ते लाईफ कशामुळे आपण अनुभवतोय? बॉडी आहे म्हणून. म्हणून आपण कदाचित आपल्या दररोजच्या व्यस्त कामामध्ये, फॅमिलीमध्ये, मुलांमध्ये, बहिणीमध्ये, आई वडिलांच्या काळजीमध्ये स्वतःचं शरीर विसरून गेलो. म्हणून आता आपल्याला स्वतःच्या शरीराकडे लक्ष देण्याची गरज आहे, नाहीतर शरीर तुम्हाला साथ देणार नाही. आपल्याला आत्ताच नाही तर तुम्ही 20 वर्षानंतर कसे फिट राहाल, का कोणाच्या हाताची म्हणजे काठी घेऊन फिरावी लागेल. तर हे आत्ताच इमॅजिन करा आणि 20 वर्षाची तयारी तुम्ही आत्तापासून करू शकता स्वतःच्या बॉडीसाठी. कारण बॉडी आहे तरच बाकी आहे. म्हणून हे 21 दिवस का, मला बरेच जणांनी हे केलं की तुम्ही 1 महिना का नाही, 21 डेजच का? तर रिसर्च असे आहेत, रिसर्च आहेत, हे रिसर्च बेस्ड. मी नेहमी प्रत्येक ठिकाणी प्रूफ देतो. माझा तुम्ही इंस्टाग्राम जरी बघितलं, इंस्टाग्राम जरी चेक केलं, आय वर जाऊन डॉक्टर दत्ता ह्या आय डी आहे, DRDATTAA. तर याच्यावरची प्रत्येक रीलला मी खाली प्रूफ दिलेला असतो. म्हणजे मी मनाने सांगत नाहीये, सायन्स जसं सांगते, सायंटिफिकली आपण कशा पद्धतीनं नॉलेज घेतलं पाहिजे. सध्या तुम्हाला माहिती आहे इंटरनेट युनिव्हर्सिटी, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी एवढ्या झालेल्या आहेत की चॅट जीपीटी वरून एखादी गोष्ट तुम्हाला सांगू शकतो, परंतु चॅट जीपीटीला इमोशन्स नाही आहेत, प्रत्येक बॉडी वेगळी आहे. चॅट जीपीटीला तुम्ही कोण आहात माहीत नाही आणि त्याच्याकडं चुकीची आणि योग्य माहिती दोन्हीही कंबाईन माहिती आहे. त्याच्यामुळं युअर डॉक्टर नोज मोर दॅन युअर चॅट जीपीटी अँड गुगल. ट्रस्ट युअर डॉक्टर. कारण माझ्याकडं रोज एक तरी क्लायंट येतो की चॅट जीपीटीवर मी असं डाएट तयार केलं होतं, चॅट जीपीटीवर मी हे गोळी बघितली, पॅरासिटामॉलची डेथपर्यंत साईड इफेक्ट्स दाखवतं चॅट जीपीटी, बरोबर. मग सवय तयार होण्यासाठी 2 ते 3 आठवडे लागतात. हा रिसर्च आहे सायकोलॉजीचा. म्हणजे ब्रेनमध्ये ज्या वेळेस आपली पॅटर्न एखादा लागतो तयार करण्यासाठी, 2 to 3 weeks म्हणजे 21 डेज, तीच तीच गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये जर राहिली तर ती आपली सवय बनते किंवा बिलीफ सिस्टीम बनतो. आता मी जर तुम्हाला म्हणलं की सूर्य अ, पश्चिमेला उगवतो, तुम्ही बिलीव्ह कराल का? नाही करू शकणार. कारण लहानपणापासून ती कंटिन्युअस तुम्हाला सजेशन्स आपल्याला देत गेली की ही पूर्व आहे आणि इकडं सूर्य उगवतो. पण लहानपणापासून एखाद्याला जर सांगितलं की ही पश्चिम आहे, पश्चिम आहे, पश्चिम आहे आणि सूर्य उगवतो, त्याची बिलीफ सिस्टीम तशा पद्धतीने बनते. त्याला समजायला कितीतरी 21 दिवस रोज समजून सांगावं लागेल की बाबा ही नाही, ही तुला चुकीचं शिकवलं गेलेलं आहे, ही पूर्व आहे, ही आहे पूर्व आणि इकडं सूर्य उगवतो, त्यावेळेस त्याचा पॅटर्न तयार होईल. तसंच आपल्याला पॅटर्न तयार होण्यासाठी 21 डेज लागतात. इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी जी आहे, आता डायबिटीजमध्ये इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी कमी होते, म्हणजेच रेजिस्टन्स म्हणतात त्याला इन्सुलिन. तर ते कमी होण्यासाठी कमीत कमी 2 ते 3 आठवडे लागतात. क्रेविंग सुद्धा कमी. आज लगेच तुम्ही 8 दिवस डाएट केलं, 8 दिवस तुम्ही साखर नाही खाल्ली, लगेच डायबिटीस कमी होतो का? नाही होत. 2 to 3 weeks आपल्या प्रत्येक ऑर्गनला पॅटर्न तयार होण्यासाठी लागते, झोप सुधारण्यासाठी, मेंदूमध्ये नवीन पॅटर्न तयार होतात. जसं एखादी नदीचं पाणी या साईडला वाहतंय आणि इकडं ते आणायचं असेल तर एक नहर तयार करावी लागते. तसेच आपल्या ह्याच्यात मेसेजेस तयार करायला लागतात. आपल्या बॅड हॅबिट्स आहेत एखादी, चहाची हॅबिट, तुम्ही लगेच नाही, मला तर चहा मी एका वेळेस नाही ठरवलं म्हणजे नाही, मी चहा बंदच करतो. तुम्हाला तो चहा
करतील, खूप रेअरली होईल. परंतु जर तुम्ही त्या चहाला रिप्लेस करत गेलात, हळूहळू हळूहळू तुम्ही चहामधली साखर कमी केली, नंतर तुम्ही हाफ चहा करत गेलात, मग तुम्ही वन डे अल्टरनेट चहा करत गेलात, तर ती सवय तुम्हाला त्रास देत नाही. नाहीतर डोकं दुखणे, विथड्रॉल सिंड्रोम जे म्हणतो, चॉकलेटची सवय, नंतर पिझ्झाची सवय, हे एकदम सुटत नाही, कारण त्या सवयी ह्या डोक्यामध्ये घट्ट बसलेल्या असतात. त्याला 21 डेज लागतात. म्हणून रिपिटेशन इज इक्वल टू ट्रान्सफॉर्मेशन. म्हणून 21 डेज आपण त्याच गोष्टी काही रिपीट करणार आहेत. म्हणून हे 21 डेजचं चॅलेंज महत्वाचं आहे. आता हे चॅलेंज काय नाही हे लक्षात घ्या. म्हणजे ही खूप महत्वाचं आहे. ह्या चॅलेंजमध्ये तुम्ही काहीतरी काय असेल, क्रॅश डाएट, म्हणजे एकदम असं डाएट की मला तुमची 4-5 किलो वेट एकदम कमी झालेला असेल. पहिलं तर सांगतो, हे कुठलंही हर्बल किंवा प्रोडक्टचं चॅलेंज नाहीये. नो प्रोडक्ट्स किंवा कुठलाही सेल नाहीये याच्यामध्ये. तुम्हाला कुठलीही गोळी, नो मेडिसिन इथं, म्हणजे मी याच्यात विसरलो, म्हणजे मेडिसिन्स नाही आहेत, प्रोडक्ट नाही आहेत, किंवा तुम्हाला एकदम क्रॅश डाएट नाही, म्हणजे कीटो डाएट आम्ही देतो. क्रॅश डाएट्स किंवा कीटो डाएट असेल, इंटरमिटंट फास्टिंग असेल, तर ती गरज असेल त्यावेळेस. परंतु ह्या चॅलेंजमध्ये आपण 15 डेज तरी नो क्रॅश डाएट आहे. उपाशी नाही, म्हणजे तुम्हाला उपाशी राहा, तुम्ही पाणीच प्या, सगळं लिक्विडच खा, अजिबात नाही. आम्ही त्या डाएटमध्ये बिलीव्ह करत नाहीत. ते डाएट हे इमर्जन्सी डाएट आहे. समजा एखाद्या मुलीचं लग्न आहे 2 महिन्यांनी आणि तिला खूपच लवकर वेट कमी करायचं, त्यावेळेस तुम्ही क्रॅश डाएट वापरू शकता. पण गॅरंटी नाहीये की तुम्हाला नंतर रिगेन होऊ शकतं जर मेंटेन नाही केलं तर. त्यानंतर हे फक्त वेट लॉस नाही, माझं वजन कसं कमी झालं नाही याच्यासाठी रडायचं नाही. कदाचित तुमचं, ह्याला म्हणतात, हे वेट लॉस नाही तर हे बॉडी रिकम्पोजिशन होऊ शकते. याला रिकम्पोजिशन ऑफ बॉडी, आपण खरा शब्द काय आहे, रिकम्पोजिशन ऑफ बॉडी. आता बॉडीमध्ये काय असतं, फॅट असते, नंतर आपल्या बॉडीमध्ये बोनचं वेट असतं, फॅटचं वेट आहे, वॉटरचं वेट आहे, मसल्सचं वेट आहे, राईट. तर हे महत्वाचे एवढे इलेमेंट्स आहेत ज्याचं वजन असतं. तुम्ही जर आता हे मी पाणी आहे, हे पाणी मी 1 लिटर जर पिलं तर माझं लगेच पाणी म्हणजे लगेच वेट 1 kg वेट वाढतं. आता आमच्या काही भगिनी काय करतात, झुंबा ॲरोबिक्स करतात आणि बाहेर येतानाच वेट करतात. तर त्यांचं वेट अर्धा किलो कमी झालेलं असतं, कधी नाही होत. ते लगेच खुश होतात की मी आज अर्धा किलो वेट कमी केलं, आणि सकाळी ज्यावेळेस मोजतात त्यावेळेस परत 1 किलो वाढलेलं असतं. पुन्हा डिमोटिवेट होतो, अरे माझं तर काल अर्धा किलो झालं होतं, आज काय. तर ते एकदम साफ चुकीचं आहे. ते फक्त तुमचं जे सडन वेट कमी होतं, हे 4 कारणांनी होत असतं. एक तर तुमचं काय, वॉटर लेवल कमी जास्त होणे, त्यानंतर पिरियड्सच्या मागं पुढे वेट कमी जास्त होतं, स्लीप जर झोप कमी जास्त असेल, आणि आदल्या दिवशी एखादे शुगरी फूड जास्त गेलं तरीही वॉटर होल्ड करतं. म्हणून घाबरायचं नाही. तुम्ही प्रत्येक 7 दिवसाला आपण वेट चेक करणार आहे. तोपर्यंत वेट चेक करू नका. तुमचं बॉडी फॅट पर्सेंटेज कमी होणं गरजेचं आहे. याच्यामध्ये खूप तुम्हाला प्रत्येकाला जिम लावावीच अशी नाही. जर तुम्ही जिम ट्रेनिंग करत असाल, वेल अँड गुड. परंतु तुम्हाला या चॅलेंजमध्ये जिमच लावावी लागेल असं नाही. आम्ही काही होम वर्कआउट्स पण देणार आहे. आणि ही लाईफस्टाईल रिसेट आहे. तुम्हाला आजच आयडेंटिफाय करायची की मला कुठली, हे ऐकत ऐकत, की कुठली माझी अशी सवय आहे जी की मला वेट लॉस पासून दूर करते. मी शेवटी विचारणार आहे. चहा असेल, लेट उठणे असेल, किंवा एक्सरसाइजला कंटाळा असेल, तुम्हाला चॉकलेटची क्रेविंग असेल, जंक फूडची क्रेविंग असेल, किंवा जास्त वेळ बसणं, कुठलीही अनहेल्दी हॅबिट एक आयडेंटिफाय करून ठेवा. आणि हे चॅलेंज काय आहे आता बघूयात. याच्यामध्ये डाएट आहे, आता हाय म्हणजे सायंटिफिक डाएट आहे. त्यानंतर होम वर्कआउट्स आहेत. होम वर्कआउट आहेत. डेली 7,000 स्टेप्स आपल्याला टार्गेट आहे. 10,000 नाही तर मिनिमम 7,000 प्लस असतील तर बोनस. त्यानंतर याच्यामध्ये माइंड डिटॉक्स ऍक्टिव्हिटी पण आहेत, कारण आपल्याला माहिती आपली ही बॉडी आहे, तर या बॉडीचा आणि माइंडचा खूप मोठा संबंध आहे. म्हणजे बॉडी आणि माइंड हे जर सिंक असतील तरच आपले वेट कमी होतं. म्हणजे माइंड जर डिटॉक्स नसेल, तुमची बॉडी डिटॉक्स करताना माइंड डिटॉक्स, जसं आपण एखाद्या आता बॉडीसाठी काय असतं डाएट, तुमचे प्रोटीन, कार्ब, फॅट, हे सगळे बॉडीसाठी आहेत, राईट. आणि आपल्या माइंडसाठी तसंच फूड काय असेल किंवा डाएट काय असेल माइंडसाठी, थॉट्स आहेत. वी आर द बंडल ऑफ थॉट्स. म्हणजे तुमचे थॉट्स जेवढे क्लीन, जेवढे
क्लिअर, तेवढेच आपले बॉडीवर सुद्धा स्ट्रेस कमी येतो. आता आपण माइंड आणि बॉडीचा कसं कनेक्ट आहे हे मी एक तुम्हाला एक्सपेरिमेंट करू. आपण इथंच एक्सपेरिमेंट करू, म्हणजे माइंडचे किंवा थॉट्स तुमच्या बॉडीवर डायरेक्ट इफेक्ट कसे करतात हे आपण बघू, काही ग्रंथींवर कसे काम करतात. आता क्लोज युअर आईज. जर तुम्ही तुमच्या समोर मोबाईल असेल किंवा लॅपटॉप असेल तर ते थोडासा समोर ठेवा आणि डोळे बंद करा. मी 1 to 3 काउंट करतो. डोळे बंद केले सगळ्यांनी? आता मी 1 to 3 काउंट करतो. 3 काउंट केल्यानंतर तुम्ही एकच मिनिट इमॅजिन करायचंय. तुम्ही स्वतःला इमॅजिन करायचंय 3 काउंट केल्यानंतर तुमच्या किचनच्या बाहेर उभे आहात. 1, 2 and 3. इमॅजिन युअर सेल्फ, तुम्ही तुमच्या किचनच्या बाहेर उभे आहात. एकच मिनिट, मी याला अनपिन करतोय. तुम्ही इमॅजिन करताय तुम्ही किचनच्या बाहेर उभे आहात. करेक्ट. इकडून घ्या. एक. आता किचनच्या बाहेर उभे आहात. तुम्ही तुमच्या किचनमध्ये आता हळूहळू एंट्री करताय. तुमच्या फ्रीज पर्यंत पोहोचलेले आहात. इमॅजिन करा, व्हिज्युअलाइज करा, तुम्ही तुमच्या फ्रीज पर्यंत पोहोचलेले आहात. फ्रीजचं डोअर ओपन करताय. उजव्या हाताने डोअर ओपन केलेला आहे. फ्रीजच्या डोअरमध्ये एक लिंबू आहे, येल्लो लेमन आहे. व्हिज्युअलाइज करा, इमॅजिन करा, एक येल्लो लेमन आहे. तो तुम्ही तुमच्या हाताने, उजव्या हाताने हातात घेतलेला आहे आणि किचनचं डोअर बंद करताय, बंद झालेलं आहे. यानंतर हे लिंबू घेऊन किचन ओट्याकडे जात आहे. व्हिज्युअलाइज करा, क्रिस्टल क्लिअर व्हिज्युअलायझेशन पाहिजे. फील करा तुम्ही किचनच्या ओट्यापर्यंत पोहोचलेले आहात. यानंतर किचनच्या ओट्यावर ते लिंबू ठेवताय आणि साईडला असलेला नाईफ घेऊन ते लिंबू कट करताय, कट करताय. लिंबू लेमन कट झालेला आहे. आता हाफ स्लाइस लिंबाची अर्धी फोड घेऊन अलगद जिभेमध्ये पिळायचे, जिभेवर पिळायचे. फील करा, व्हिज्युअलाइज करा, इमॅजिन करा, पूर्ण लिंबाचा रस तुमच्या जिभेच्या आजूबाजूला फिरतोय. इमॅजिन करा, फील द टेस्ट ऑफ दॅट लेमन ज्यूस. पूर्ण पूर्ण लाळ सलायवा जी आतमध्ये जिभेमध्ये जमा होतीये ते फील करा. लिंबाची टेस्ट, आंबट असं लिंबू पूर्ण. आता आम्ही 1 to 3 काउंट करतो. जमा झालेली पूर्ण लाळ आणि लिंबाचा ज्यूस तुम्ही गिळताय, म्हणजे एनगल्फ करायचंय, गिळायचंय. मी 3 काउंट केल्यानंतर 1, 2 and 3 पूर्ण लिंबाचा जो ज्यूस आहे तो गिळून टाका. ओके. आता मी 1 to 3 काउंट करतो. पुन्हा या रूम मध्ये परत यायचंय, म्हणजे तुमच्या रूम मध्ये. 1, 2 and 3. ओपन युअर आईज. आईज ओपन करा. आता तिथे एक क्लिक करण्यासाठी हँड रेज आहे, किंवा तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. ज्यांना ज्यांना लिंबाची टेस्ट जाणवली आणि लाळ तुमच्या जिभेमध्ये आहे त्यापेक्षा जास्त आली, अशांनी यस टाईप करा किंवा वाय टाईप करा. ज्यांना ज्यांना व्हिज्युअलाइज झालं आणि तुमच्या म्हणजे आपल्या जिभेच्या बाजूला किंवा तोंडामध्ये लाळ आली. करेक्ट. येस, येस. बघा, जवळजवळ सगळ्यांनाच आले. शुभांगी मॅडम, ॲडमिन, इथं बऱ्याच जणांची नावं येत नाहीत, परंतु खूप जणांना आली. आता आता ठीक आहे, आता कॉमेंट थांबवा, म्हणजे तुम्हाला लाळ आली. आता मला एक प्रश्न विचारा, म्हणजे तुमच्या स्वतःला प्रश्न विचारा, तुमच्या समोर लिंबू आहे का? नाहीये. तुमच्या समोर ना फ्रीज आहे ना लिंबू आहे. पण तुम्ही तुमची लाळेची जी ग्रंथी आहे, जी अशी थायरॉइड ग्रंथी असते, लिव्हर ही एक ग्रंथी आहे, जे की आपल्याला वेगवेगळ्या सिक्रिशन्स देतात, तशी लाळेची सुद्धा ग्रंथी जी टायलिन किंवा आपल्याला लाळ सिक्रेट करते, सलायवरी ग्लँड, ही ऍक्टिव्हेट झाली फक्त तुमच्या कशामुळं? थॉट्समुळं. जनरली ऍक्टिव्हेट कशामुळं व्हायला पाहिजे ती ग्रंथी? तुम्ही काही खाल्ल्यानंतर. परंतु तुमचे थॉट्स हे फक्त क्रिएट केले, म्हणजे मी काय सांगितलं की तुमची माइंड किंवा थिंकिंग
तुमच्या बॉडीवर डायरेक्टली इफेक्ट कसे करते हे तुम्हाला पटलं असेल. म्हणून इतकं महत्वाचं आहे बॉडी एवढंच माइंड. म्हणजे बॉडी ही जरी हार्डवेअर असेल तरी माइंड हे सॉफ्टवेअर आहे. सॉफ्टवेअरमध्ये एखादा बग केल्यानंतर तुमचं हार्डवेअर किंवा मोबाईल कसा हँग होतो, कितीही ॲपलचा मोबाईल असू द्या, कुठलाही असू द्या, सॉफ्टवेअर कितीही स्ट्रॉंग असेल आणि आपलं हार्डवेअर कितीही स्ट्रॉंग असेल आणि सॉफ्टवेअरमध्ये बग असेल तर आपण ते पूर्ण युटिलाइज करू शकत नाही किंवा व्हाईस वर्सा. खूपच ॲपलचं सॉफ्टवेअर आपण एखाद्या साध्या चायनीज मोबाईलमध्ये टाकलं चालेल का? किंवा चायनीज मोबाईल खूप परफॉर्मन्स करेल देईल का? नाही. म्हणून आपल्याला बॉडी, माइंड दोन्हीही आपल्याला स्ट्रॉंग बनवायचे आहेत. त्यासाठी आपल्याला माइंड डिटॉक्स ॲक्टिव्हिटी हे सुद्धा मी याच्यामध्ये घेणार आहे. परत आपण जाऊ राहिलेल्या पॉइंटकडं. हं. आता हे चॅलेंज काय आहे हे तुम्हाला लक्षात आलं आणि याच्यामध्ये स्लीप करेक्शन, अकाउंटेबिलिटी सिस्टीम आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, मला तर करायची खूप इच्छा असते. परंतु मी 4 दिवस चालू करतो किंवा करते आणि मग वेट कमी होत नाही. कधी-कधी प्लॅटू येतो, कधी-कधी मोटिव्हेशन मिळत नाही, कधी पाऊस असतो, कधी पाहुणे येतात, कधी घरी एखादा कार्यक्रम असतो आणि आपलं सगळं फिटनेस जर्नी आपण बंद करतो किंवा ती बंद झालेली पुन्हा सुरूच होत नाही आणि आपण एका व्हिसियस सायकलमध्ये अडवतो, की मी करू शकतच नाही. मी चालू केलं, परंतु चालू केलं आणि मला रिझल्ट थोडा आला, की मी कंटिन्यूअस करूच शकले नाही. म्हणून आपण डिमोटिवेट होतो. तर ह्याच्यासाठीच आपल्याला एक फॅमिली म्हणून अकाउंटेबिलिटी तयार करतोय आपण ह्याच्यात. म्हणजेच WhatsAppला कंटिन्यूअस सपोर्ट राहणार आहे. आता ह्याच्यात डाएट काय राहील? महत्वाचा पार्ट. मी हे डाएट तुम्हाला ग्रुपवर पण टाकणार आहे. परंतु हे तुम्हाला समजावं म्हणून थोडक्यात मी याच्याबद्दल माहिती देणार आहे. याच्यामध्ये 70 ग्रामच्या अराउंड प्रोटीन आहे. जे प्रो आहेत, जे ॲथलीट आहेत किंवा जे बॉडी बिल्डिंग करणारे आहेत, त्यांनी मला स्पष्ट त्याच्यामध्ये तसं मेन्शन करा ग्रुपमध्ये. आपल्याला प्रोटीन वाढवून द्यावं लागेल किंवा जे जिम वर्कआउट्स करतात. त्यानंतर कंट्रोल कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स आर द मेन आपला एनर्जीचा सोर्स आहे. पाहिजे तेवढे, परंतु आपल्याकडे काय झाले, की आपल्या डाएटमध्ये जास्त कार्ब्स किंवा साखर, त्याला साखर म्हणतो आपण डायरेक्ट. चपाती ही साखर आहे. मला बरेच वेळेस म्हणतात, "डॉक्टर मी सगळी चपाती बंदच केलेली आहे सध्या." मग काय चालू आहे? भाकरी. चपाती आणि भाकरीमध्ये जवळ कॅलरी सेम असतात. परंतु कुणाला चपातीच डायजेस्ट होत असेल तर भाकरी इज बेटर. परंतु भात हा सुद्धा चपाती, भात, भाकरी ह्या ज्या आहेत ते बहीण-बहीण किंवा भाऊ-भाऊ आहेत. म्हणजे सगळ्यांमध्ये कार्बोहायड्रेट्स ह्याच कॅलरी आहेत. त्याच्यामध्ये खूप सारे आपल्याला न्यूट्रिशनल लेव्हल मिळेलच असं नाही. म्हणून आता हे का झालं? आता बऱ्याच वेळेस तुम्हाला असा प्रश्न येत असेल ना, हे कुठलेही न्यूट्रिशनिस्ट, डायटिशियन चपाती कमी खा, भाकरी कमी खा, भात आम्ही वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या हे खात आलोत आणि हे का सांगतात असं? त्याच्यामागे एक कारण आहे. तुम्हाला हे कारण माहिती आहे का नाही माहीत नाही किंवा कोणी सांगितलंय का नाही. आपल्या भारतामध्ये 72 पर्यंत दुष्काळ राहायचे. सतत दुष्काळामध्ये भारत राहायचा किंवा एशियाच अक्षरशः खाण्याचे वांदे होते. खायला मिळायचं नाही. अगदी मी लहान असताना सुद्धा खूप कमी डाळी तयार केल्या जायच्या किंवा सणालाच आम्हाला म्हणजे आता 80% आपली सगळ्यांची जवळ परिस्थिती अशी होती. 20% लोकं सधन होते. त्यांना फूडची काहीही म्हणजे कमी नव्हती. त्याच्यामुळे त्यांच्या फूडमध्ये न्यूट्रिशनल लेव्हल जायचे. पण 80% लोकांना पूर्वी खाण्यासाठीच फूड मिळत नव्हतं. 72 पर्यंत दुष्काळ राहायचे. म्हणून आपली बॉडी काय झालेली आहे, जेवढं मिळेल, जास्त जर झालं तर ती सेव्ह करायचं. म्हणजे इंडियन बॉडीज आर ॲपल शेप्ड. असं ॲपल कसं असतं? सॉरी माझा तो चुकलाय थोडासा. तर हे ॲपल शेप म्हणजे सेंट्रल ओबेसिटी आपण म्हणू. तर ह्या टाइपच्या आपल्या बॉडी तयार झालेल्या आहेत इंडियनमध्ये. कारण थोडंही आता अशी अलीकडं ओबेसिटी का वाढली? कारण फूडचं जी उपलब्धता आहे ती जास्त झाली आणि आपल्याला लहानपणापासून सवय आहे. आपण आग्रह कशासाठी करतो? एक तरी चपाती खा, एक तरी भाताचा एवढा तरी शीत घे, एक तरी भाकरी जास्त घे. आपण डाळ जास्त घे म्हणत नाही. कारण डाळ ही महाग राहायची. आपण पनीर खा म्हणत नाही. आपण ड्राय फ्रुट्स खा म्हणत नाही. आपण फ्रुट्स जास्त घे जेवणामध्ये किंवा ह्या क्वालिटी फूडला तुम्ही आग्रह करता का? किंवा हे कल्चरल आता काही ज्या आई असतील किंवा ज्या फॅमिलीमध्ये न्यूट्रिशन चांगलं आणि आता लक्षात आलेलं आहे, तर ते करतात.
परंतु नाही एवढी तरी चपाती घे, नाही. आता हा माइंडसेट बदला. कारण पूर्वी चपाती गरजेची होती. 20 वर्ष पाठीमागे जा, त्यावेळेस खूप आपल्याला जवळजवळ 10,000 स्टेप्स तर प्रत्येकाच्याच व्हायच्या. बसलेल्या लोकांच्या 20-20 हजार स्टेप्स व्हायच्या. शेतामध्ये बाहेरची कामं खूप राहायची. त्याच्यामुळं 2 चपाती जास्त झाल्या तरी काही प्रॉब्लेम नव्हता आणि गरजेचं होतं. अगदी बाहेरून कुठून आलं तर गुळ आणि पाणी द्यावं लागायचं, कारण इतकं डिहायड्रेशन, गाड्या नव्हत्या, मोबाईल नव्हतं, त्याच्यामुळे चालत वॉकिंग करत खूप एनर्जी लागायची, म्हणून चपाती भात ही गरजेची होती. आता काय, दिवसभर आपण एसी मध्ये बसतोय किंवा दिवसभर बसून आहेत, म्हणून शरीर काय करतंय, येऊ द्या, आलेलं आहे एक्स्ट्रा, जर एक्स्ट्रा झालं वापरत नसेल तर मग सेव्ह करू, पुन्हा नाही मिळालं तर. कारण 20 लाख वर्षापासून ह्युमन हा खाण्याच्याच शर्यतीमध्ये फेल जात होता. आत्ता मुबलक झालेला आहे ह्या 50 वर्षामध्ये, 50 पण नाही, अगदी 40 वर्ष झालं फक्त इंडियामध्ये सधनता आहे, फूड अवेलेबिलिटी जास्त आहे. आणखीन पण 30% जगामध्ये बिस्किट सुद्धा, बिस्किटमध्ये माती टाकली जाते ब्राझील सारख्या किंवा काही सॉरी टांझानिया असे काही साऊथ आफ्रिकन कंट्री आहेत, त्याच्यामध्ये इतकी गरिबी आहे की अन्नाने फूडसाठी लोक मरतायत. पण आपल्याकडे सुदैवानं ते फूड मिळालं, परंतु आपल्याला तो जो कल्चर आहे वर्षानुवर्ष आलेला, तो कसा एकदम जाईल, नाही. मग डायटिशियन, न्यूट्रिशनिस्ट याच्या अगोदर गरज होती का, नव्हती. मग आता काय गरज आहे, कारण आपण ट्रान्झिशन पिरियडमध्ये आहोत. अचानक आपण बसलो आणि आपलं फूड तेच राहिलं. आपण बघतो की आपले आजोबा 10 पोळ्या खायचे, पुरणपोळी, त्यांना काहीच प्रॉब्लेम नव्हता, डायबिटीज नव्हतं. मग आता काय झालं, अरे पण त्यांची कामं बघा, ते 10 पोळ्या पण खायचे पण पचवायची पण. आता कुठं पचवणार आहेत तुम्ही, पळायचं जरी म्हणलं तरी ते सकाळी 1 तासापेक्षा जास्त होत नाही, 6-6 तास काम लागतं. पण 1 तासामध्ये किती काम होणार आहे, नाही होणार. म्हणून सॉरी, मी हे रेकॉर्डिंग चालू केले नाही, मी बघतो, कारण बऱ्याच जणांना बहुतेक रेकॉर्डिंग, हां, चालू आहे रेकॉर्डिंग. ओके का, कारण कोणीतरी मेसेज केला रेकॉर्डिंग मिळेल का म्हणून, मला माहित नव्हतं, ऑटोमॅटिक चालू झाले, थँक्यू. तर याच्यामुळं आपल्याला भाकरी भात हे थोडंसं कमी करायचंय, म्हणजे बंद नाही करायचं, परंतु थोडं कमी करायचंय. त्यानंतर हायड्रेशन मेंटेन ठेवायचे, शुगरी फूड ह्या 3 गोष्टी कमी करायच्या तुमच्या किचन मधून. काय काय, एक आहे साखर. तुम्ही आता 21 दिवस साखर किती वापरता हे चेक ठेवा. घरात किती माणसं आहेत आणि प्रत्येक माणसी तुमच्या 10 ग्रामपेक्षा, 15 ग्रामपेक्षा जास्त साखर जर जात असेल, तर ती साखर तुमच्या कुणाला तरी कधीतरी 40व्या वर्षी डायबिटीस तयार करणार आहे. तुमच्या घरामध्ये मीठ किती वापरताय, तर मीठ सुद्धा 250 मिलीग्रामपेक्षा जास्त जर जात असेल तर आपलं मीठ जास्त होत आहे. मग चिप्स आहे, कुठल्याही पॅक्ड फूडमध्ये मीठ आणि साखरच असतं आणि मैदा. या 3 गोष्टीवर चेक ठेवा, जेणेकरून आपल्याला रिझल्ट चांगले येतील. प्रॉपर हायड्रेशन, तहान लागल्यानंतरच्या अगोदर थोडंसं पाणी प्यावं, खूप जास्त पण पाणी पिऊ नये. आणि स्टेबल इन्सुलिनसाठी फॅट बर्निंग मोड, आपण सतत ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे. आता मी इथं बसलोय ना, तुम्हाला मी दाखवतो माझ्या ऑफिसमध्ये. आता हे ऑफिस आहे, मी तुम्हाला ऑफिसची पण माझ्या टूर दाखवतो, म्हणजेच इथली ओपीडीची. ही एक छोटी सायकल आहे, दिसतीये सगळ्यांना. तर ही सायकल मी थोड्या थोड्या वेळाने, ज्यावेळेस क्लायंट नसेल, पेशंट नसेल, त्यावेळेस मी पायाने अशी करतो खाली टेबलच्या, कारण ऍक्टिव्ह मला दिवसभर बसायला लागतं, तर मला ऍक्टिव्ह राहावं लागेल. त्यानंतर ही चेअर आहे, तर चेअरला सुद्धा मी ट्विस्टिंग करणं गरजेचं आहे. कारण ह्या हॅमस्ट्रिंग मसल्स ज्या आहेत, पायाच्या ज्या मसल आहेत, तर त्या बसून बसून काय होतील, स्टिफ होतील. आणि ती स्टिफनेस जाण्यासाठी आपल्याला सतत हालचाल करत राहावी लागते. त्यासोबतच आपल्याला असे स्ट्रेचिंग बँड तुमच्या ऑफिसमध्ये किंवा जे वर्क फ्रॉम होम आहेत, ज्या लेडीज खूप त्यांचं बैठे काम आहे, अशांनी सुद्धा असे स्ट्रेचिंग बँड्स, म्हणजे इथंच असेल पडलेला माझा, हा, तुम्हाला दाखवतो. तर एक तरी स्ट्रेचिंग बँड, जे की 100-200 रुपयालाच मिळतो, तो स्ट्रेचिंग बँड सुद्धा आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तुम्ही टीव्ही बघत असाल आणि काही काम नाही, तर तुम्ही स्ट्रेच करा, तुम्ही अप डाऊन करा हे पाठीमागून, राईट. तर यामुळे तुमचं ऍक्टिव्हिटी लेवल वाढणार आहे. मी हे सगळं डेली कसं कसं करायचं हे सांगणार आहे. आता हे व्हेज आणि नॉन व्हेज डाएट आहे, दोन्ही डाएट आहेत. तर हे सिंपल डाएट आहेत, स्टार्ट करण्यासाठी आहेत. काही जणांसाठी रिपिटेशन्स होतील, परंतु स्टार्ट करताना बरेच जण हे नवीन डाएट करतायत. तर हे डाएट पुरेसं आहे आपल्याला 10-12 दिवसात. जे प्रो लेवलचे आहेत, ज्यांचं थायरॉइड जास्त आहे किंवा काही
कार्डियक प्रॉब्लेम आहे, अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी झालेली आहे, तर अशांनी आम्हाला कन्सल्टेशन करायचंय. त्यानंतर आपण ते कन्सल्टेशन थ्रू त्यांचं कस्टमायझेशन करणार आहेत. हां, काही जणांनी हात ही केलेले आहेत. तर आपण शेवटच्या 10 मिनिटामध्ये, आता राहिलेले आहेत 10 मिनिटात मी हे सगळं संपवणार आहे. त्यानंतर आपण डिस्कस करू. वर्कआउट स्ट्रक्चर कसं राहील तुमचं, एक हे 23 फेब्रुवारी, 25 फेब्रुवारी, 27 2 मार्च हे असं तुमचं वर्कआउट राहणार आहे. म्हणजे अप्पर बॉडी एक दिवस, लोअर बॉडी एक दिवस, कोर मोबिलिटी एक दिवस, आणि मध्ये तुम्हाला वॉकिंग ही करायची आहे. तर हे वर्कआउटचा प्लॅन, वर्कआउट घेणार आहेत अभिषेक मुळे म्हणून कोच आहेत, ते फिटनेस कोच आहेत. तर ते तुमचं सकाळी वर्कआउट घेतील. मला वर्कआउटला जर 10 पेक्षा कमी व्यक्ती लोक असतील तर मग त्या दिवशी वर्कआउट होणार नाही. म्हणून जास्तीत जास्त जर लोक अटेंड करत असतील, आणि माझं जे आहे मेडिटेशन किंवा स्पेशल तुमचं कोर रिहॅबिलिटेशन, कोणाचं नी पेन होत आहे, कोणाचं बॅक पेन होत आहे, कोणाचं शोल्डर पेन असेल, तर मी आता हे हिप जॉईंटसाठी मी एक कोर्स तयार केलेला आहे, त्याची लिंक पण तुम्हाला देणार आहे. रोज त्याच्यातली एक एक्सरसाइज ऍड करायची, कारण हिप किंवा जो आपला कमरेचा खालचा भाग आहे तो जेवढा स्ट्रॉंग, जेवढा मोबाईल, जेवढा फ्लेक्सिबल, तेवढी आपली अप्पर बॉडी कोर सुद्धा चांगलं राहील. आणि आपल्याला वॉकिंग करता आलं पाहिजे. 80 वर्ष तुम्ही बघितलं. आता आपण मला एक सांगा, आपल्या भारतातलं तुम्ही नेट काढून बघा किंवा आपलं रेकॉर्ड काढून बघा. 1950 मध्ये आयुमान हे फक्त 42 समथिंग होतं, 42. कोणाला करेक्ट करा, मला कोणाला एक्झॅक्ट माहित असेल, पण 42च्या वर नव्हतं. अवरेज माणूस 42 वर्ष जगायचा. आता एखादे आजोबा आपले 100 वर्ष, 125 वर्ष जगायचे, परंतु जन्मताच जन्मतःच 10 लेकरं झाली तर 3-4 मरायची. आता तसा रेट आहे का? तुम्ही सायन्सला, काही लोक काय करतात की सायन्सला एकदम जुनं ते सोनं आणि आत्ताचं ते सगळं वाईट, असं नाहीये. तुम्ही ऍक्सेप्ट करा. मी पण आयुर्वेदाचा अभ्यासक आहे, मी पण आयुर्वेदाची डिग्री घेतलेली आहे. मीही रिस्पेक्ट करतो आयुर्वेदामधल्या पण काही गोष्टी घ्या, परंतु सगळ्याच तिथल्याच सगळ्या. आता ब्रह्ममुहूर्तावर मला एकच गोष्ट सांगा, किती जण ब्रह्ममुहूर्तावर उठतात? ब्रह्ममुहूर्त 3:30 ते 4च्या मध्ये असते. शक्य आहे का तुम्हाला ड्युटी करून, ऑफिस करून 3:30 वाजता उठणे, आणि तुम्हाला झोपावं लागेल किती? तुम्हाला जर 6 तास, 8 तास झोप घ्यायची तर तुम्हाला 7 वाजता झोपावं लागेल. त्यावेळेस तुम्ही उठाल. मग प्रॅक्टिकलच गोष्टी नाही आहेत. तर त्यावेळेस आता हे कसं प्रॅक्टिकल होतं पूर्वी? 5,000 वर्षापूर्वी, आयुर्वेदच्या काळामध्ये 5,000 वर्षापूर्वी, तुम्ही इमॅजिन करा, 50 वर्षापूर्वी माझ्या लहानपणी आमची आजी चुलीमध्ये, चूल माहिती आहे बऱ्याच जणांना माहित असेल, इथले मुंबई पुण्याचे बरेच आहेत, परंतु चुलीमध्ये असा अग्नीचा कोळसा घालून ठेवायची, कारण तोच कोळसा पुन्हा दुसऱ्या दिवशी वापरला जायचा सकाळी, म्हणजे त्याला पेटवण्यासाठी. रॉकेल सुद्धा मिळायचं नाही दिवा पेटवण्यासाठी. म्हणून लोक, आणि हे किती असेल तुमचं सिटीचं, 1,000 वर्षापूर्वीची तुमच्या सिटीची तुम्ही इमॅजिनेशन करा. अगदी कोर एक 500 घरं असतील. लातूरला, मी इथून लातूरवरून हे अटेंड करतोय, तर लातूरमध्ये सुद्धा 100 घरं असतील. तर बाजूने सगळं जंगल असायचं. त्यामुळे 7च्या नंतर कोणीच घराच्या बाहेर निघत नव्हतं. म्हणून 7ला झोपावं लागायचं. 6 पासून स्वयंपाक करून 7ला जेवण करून सगळे झोपायचे, म्हणून 3:30ला उठायचे. आता तुम्हाला तसंच जर सांगा म्हणलं की मी 7ला तुम्हाला झोपा म्हणलं, तर तुम्ही प्रॅक्टिकल आहे का? नाही शक्य. म्हणून आयुर्वेद सुद्धा सांगतं, चरक चरक ऋषी असतील, सुश्रुत असतील, तर त्यांनी सुद्धा सांगितलं की काळानुरूप तुम्ही तुमच्यामध्ये चेंजेस करा. नथिंग इज परमनंट, ओनली चेंज इज परमनंट. म्हणून आपल्याला जसा चेंज आहे, जशी परिस्थिती आहे, त्यामुळे तर जगतो. ह्युमन बिईंग कशामुळे जगतोय? अडॅप्टेशन. तुम्हाला जशी परिस्थिती येते तशा प्रकारे आपला ब्रेन, आपली बॉडी ऍडजस्ट करते, म्हणून आपण जास्त पद्धतीने सर्वाईव्ह होता. काही प्राणी, काही पक्षी हे सर्वाईव्ह होत नाहीयेत, त्यांनी ऍडजस्टच केलं नाही. बघा, तुमच्या शहरांवर घारी दिसत असतील, घारींनी ऍडजस्ट केलं इथं शहरांवर राहण्यासाठी. कावळे आहेत किंवा बदक आहेत, तर तशा पद्धतीने आपली बॉडी आहे. म्हणून ज्या गोष्टी तुम्हाला शक्य आहेत त्याच्यातनं मार्ग काढा. सगळ्या गोष्टी बदलणं शक्य होत नाही. तर तशा पद्धतीचं वर्कआउट मी तुम्हाला, आणि अभिषेक जे आपले कोच आहेत ते घेणार आहेत मध्ये मध्ये. आता हे दुसरा रूल काय आहे? 7,000 स्टेप्सचा रूल आहे. तुम्हाला 7,000 स्टेप्स ह्या कंपल्सरी करायच्या आहेत. किती जण 7,000 ऑलरेडीच करत असतील त्यांनी 8,000 करा. 10,000 करत असतील तर 10,000 इज ओके.
मग तुम्हाला दुसरे वर्कआउट्स आपण देऊ, मग तुम्ही 5 सूर्यनमस्कार ऍड करा त्याच्यामध्ये, किंवा योगाचा क्लास असेल, झुंबाचा क्लास असेल, एरोबिक्स क्लास असेल, तर तुम्ही तो जॉईन करा. तुमच्याकडे जवळ असेल, तुमची अवेलेबिलिटी असेल, तर अगोदर तुम्ही तो क्लास पण जॉईन करा आणि होम वर्कआउट्स पण करा. माझं स्पष्ट मत राहील, कारण तुम्ही जर क्लास जॉईन केला तर ते बेनिफिट होईल, तुम्हाला ग्रुप मिळेल, तिथं एक कम्युनिटी तयार होईल आणि त्याचा सुद्धा फायदा होईल. दररोज 7,000 पावले नीट ऍक्टिव्हिटी वाढवणे. नीट म्हणजे काय? नॉन एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी थर्मोजेनेसिस. याच्यावर आपला खूप जास्त भर असतो. म्हणजे मी आता उद्यापासून एक कमिटमेंट करायची आहे. उद्यापासून ह्याला नॉन एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी म्हणजे तुमचं व्यायाम सोडून जे ऍक्टिव्हिटी आपण करतो त्याला नीट म्हणतो. तर हा आपला या चॅलेंजचा आत्मा राहील वेट किंवा फॅट लॉस करण्यामध्ये. तर हे नीट आपण, याचं मी उद्या टास्क देणार आहे. उद्यापासून आपल्याला हे टास्क करायचंय. काय करायचंय? मी ब्रश करताना, आता बघा, आपण ब्रश करतो, ब्रश करत असताना हे दिसतोय ना, मी हे ब्रश करतोय. उठल्यानंतर थोडंसं फ्रेश झाल्यानंतर आपण ज्या वेळेस ब्रश करतो तिथूनच आपल्याला आपली बॉडी, मला बरेच जण म्हणतात मला वेळ मिळत नाही, माझी गाडी असते, मेट्रो असते आणि मला कुठं वेळ मिळेल. मी तुम्हाला सांगतो कसा वेळ मिळेल. तुम्ही ब्रश करताना 2 मिनिट ब्रश करणार आहात आणि 2 मिनिटाची ब्रश करत असताना आपल्या बॉडीला थँक्यू म्हणण्यासाठी तिथूनच स्टार्ट करणार आहात तुम्ही एक्सरसाइज. फक्त ब्रश करताना 2 एक्सरसाइज करा. काफ रेजेस. काफ रेजेस म्हणजे तुम्ही फक्त पाय टाचा वर करायच्यात. ब्रश करतोय मी, टाचा वर करायच्यात 1 मिनिट. राईट. त्यानंतर 1 मिनिट काय करायचंय? हाय नीज, सॉरी, मी तुम्हाला खाली ठेवून दाखवतो. हा, इथं दिसेल तुम्हाला. ओके. आता हे काफ रेजेस करताना, हे काफ रेजेस मी ब्रश करतोय वर, काफ रेजेस. हाय नीज म्हणजे इथंच तुम्ही समोर आहात, कशा आरशासमोर तुम्ही ब्रश करताय, त्यासोबतच तुम्ही वॉश बेसिन सुद्धा आहे. तुम्हाला जागा पण किती लागते इथं? फक्त एक 2 बाय 2 फूट जिथं तुम्ही उभे आहात. याच्यासाठी कुठं जाण्याची गरज नाही, कुठेही नाही. 2 मिनिटामध्ये काफ मसल ज्या आहेत आपल्या, तर काफ मसल्स आर आवर सेकंड हार्ट हे म्हणलं जातं. म्हणलं जातच नाही, आहेच. कारण जसं हार्टला वॉल असतात तसेच काफ मसलला वॉल असतात. आणि तुम्ही जर ही सवय 21 दिवस लावली तर तुम्हाला फ्युचरमध्ये होणारा जो व्हेरिकोज व्हेन सारखे आजार आहेत, व्हेरिकोज व्हेन म्हणजे ज्या पायाच्या पिंढऱ्यांवर अशा व्हेन दिसतात आणि पेन होतो बऱ्याच जणांना, तर ते सुद्धा होणार नाही. आणि तुमची बॉडी ही सकाळीच ऍक्टिव्हेट व्हायला चालू होईल, कारण खूप मोठी मसल आहे. तुमचं कॅलरी बर्निंग चालू होईल, तुम्हाला फ्रेश वाटेल. कमिटमेंट करा तुम्ही आजच, की उद्या ब्रश करताना पहिलं टास्क राहील की आपल्याला काफ रेजेस, मी इथं लिहून ठेवतो. ह्याला काफ रेजेस म्हणजेच आपण जे पंजे आहेत ते फक्त पंजावर वर व्हायचं, खाली व्हायचं, वर व्हायचं, खाली व्हायचं जाग्यावर. त्यानंतर हाय नीज म्हणजे गुडघे वर घ्यायचे तिथंच. आता इथं घरातली माणसं हसतील, त्यांनाही करायला सांगा. कारण हा जो आहे, आणि हसणं, हा तुम्ही सकाळी सकाळी हसतील, ठीक आहे, हसा, परंतु हे करा. राईट. तर किती जण मला कमिटमेंट, जर तुम्हाला वाटतंय की ही एक्सरसाइज मी स्टार्ट करण्यासाठी ब्रश करताना जे 2 मिनिट लागतात फक्त, तर ते मी स्टार्ट करेन, असं जर मला कमिटमेंट करणारे फक्त टाईप करा सी. गुड, व्हेरी गुड. असा रिस्पॉन्स बघितल्यानंतर मला पण खूप उत्साह येतो आणि मला विश्वास आहे की ही बॅच खूप सिन्सिअर आहे. तुम्ही खूप लकी आहात की तुम्ही सगळेजण ऍक्टिव्ह आहात आणि एक फॅमिली बनून 21 डेजमध्ये आपल्या, म्हणजे फक्त वेट नाही, फक्त बॉडीची चेंज नाही, तर तुमचा माइंडसेट चेंज होणार आहे पुढच्या आपल्या लाईफसाठी. तर इतके लोक करणार आहेत. आणि हे करणार आहेत हे कसे? मग आपण 7,000 पेक्षा कमी स्टेप्स जर झाल्या तर तो इनकम्प्लीट डे आपल्याला ठरवायचा आहे. म्हणजे रोज रोज फॅट बर्निंग करण्यासाठी एक नीट ऍक्टिव्हिटी, जसं की आपण स्टार्ट केलेलं आहे तुमच्या ब्रशिंग आणि ऍक्टिव्हिटी. आता एक आहे हेल्दी वाईब ॲप. मी ग्रुपवर, हेल्दी वाईब्स हे ॲप आहे आपलं, ते ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या. त्याच्यामध्ये तुमचे मेजरमेंट्स ॲड करा. मॅडम, ह्याची लिंक टाका ॲपची. त्याच्यामध्ये ते ॲप मी ओपन ठेवलेलं आहे.
ते ॲप सध्या फ्री ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय तुमचं वॉटर ट्रॅक होईल, स्टेप्स ट्रॅक होतील, तुमचं डाएट ट्रॅक होईल आणि तुम्ही 7-7 दिवसांनी ज्यावेळेस 7 दिवस आज तुम्ही वेट उद्या तुम्ही त्याचा फॉर्म आहे त्याच्यामध्ये दिलेला तर तो फॉर्म पण भरायचा आहे. तो फॉर्म भरल्यानंतर तुमचा वेट आता आज वेट समजा 70 kg आहे. 7 दिवसानंतर परत वेट अपडेट केल्यानंतर तुम्हाला असा ग्राफ दिसेल म्हणजे इथं 70 असा ग्राफ पण येतो म्हणजे एक तुम्हाला मोटिवेशन मिळेल. डेट समजा आज डेट आहे 20 तर आपण आजचं वेट आहे समजा या साईडला 70 kg. मी ज्यावेळेस 27ला वेट करेन त्यावेळेस समजा माझं वेट आहे 68 kg. तर असा ग्राफ दिसतो असा असा असा. मग काही दिवस वेट कमी होईल काही हे होणार नाही. तर हा ग्राफ तुम्हाला फॅटचा ग्राफ, वेटचा ग्राफ मी याच्यावर एक क्लास घेणार आहे म्हणजे ते ॲप कसं ऑपरेट करायचं याच्यावर खूप साऱ्या रेसिपी पण आहेत. म्हणजे तुम्हाला समजा मी जर दिलं की पनीरची आता मी माझ्या ह्याच्यात काढून दाखवतो म्हणजे तुम्हाला मी फ्री ॲक्सेस दिलेला आहे. उद्यापर्यंत हे ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता. आता जरी नसेल तरी तुमचे मोबाईल्स जरी बिझी असतील तर मी तुम्हाला दाखवतो. हेल्दी वाईब्स हे ॲप आहे. मी याच्यामध्ये एखादी मला रेसिपी आठवत नाहीये तर या ॲपमधून आपण रेसिपी पण शोधू शकतो. तुम्हाला वर्कआउट्स पण असाइन करून देतो मी आणि तुमचे गोल्स जे आहेत तर ते गोल्स सुद्धा तुम्हाला ट्रॅक करता येतील. आता इथं रेसिपी आहे मी इथं बघा हे रेसिपीची पूर्ण लिस्ट आहे. आता पहिली रेसिपी आहे ग्रिल सॉरी आता ग्रिल्ड चिकन आहे. पुन्हा ग्रीन प्रोटीन स्मूदी. आता हे अशी रेसिपी मिळेल त्याच्यामध्ये मग ते किती प्रोटीन आहे किती कॅलरी आहेत हे सगळं तुम्हाला फ्री ट्रॅक होईल. तर हे ॲप आता ह्याच्यामध्ये काय ॲप कंपल्सरी आहे परंतु असं काही नाही मी इथं जरी लिहिलं असेल तरी तुम्ही तुमच्याच फायद्यासाठी आहे. हे ॲप सिंक करून घ्या किंवा ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या. त्यानंतर डेली पोस्टिंग रूल आता हा महत्वाचा ॲक्शनचा पार्ट आहे. लास्टच्या पार्टकडे आलोत. आता तुम्हाला नेमकं करायचंय काय 5 मिनिट्स द्यायचेत अकाउंटेबिलिटीसाठी. कारण तुम्ही कितीही केलं तर 4 दिवस करणार आहेत पुन्हा माहिती आहे आम्ही कितीतरी फोन करतो अक्षरशः फोन उचलत नाहीत की आता ह्याचा फोन आला यांचा ऑफिसमधून फोन आला मला काहीतरी डाएट केलं का विचारतील आणि मी तर काहीच केलं नाही. ठीक आहे नाही होऊ द्या. फोन अटेंड करा. स्वतः तुम्ही कमिटमेंट करा. फेल होऊ शकतो. नो वन इज परफेक्ट आणि परफेक्शन इज द मेन एनिमी ऑफ सक्सेस. कारण आपण कधी कधी ना असं म्हणतो की 1 तारीख आल्यानंतर मी जिम लावल्यानंतर माझ्याकडं हे किचनमध्ये ह्या वस्तू आणल्यानंतर ग्रोसरी आणल्यानंतर चालू करू. तुम्ही कधीच चालू करू शकत नाही. म्हणजे परफेक्शन जेवढं तुम्ही विचार कराल की हे झाल्यानंतरच करू हे कधीच येत नाही. कारण उद्या कधीच येत नाही. तुम्ही ज्यावेळेस दुसरा एक आज उद्या आपण काय म्हणतो 21 तारीख आहे परंतु 21 तारीख ज्या दिवशी येते तो आजच असतो. म्हणजे उद्या कधीच नसतो. म्हणून आपल्याला ही पोस्टिंग करायचीच आहे. तुम्ही चुकीची करा. चुकीची म्हणजे तुम्ही जेवढं केलं तेवढं करा. परंतु तुम्ही रिस्पॉन्स द्या. तुम्ही नाही केलं नो म्हणून टाका. स्वतःला अजिबात बी ऑनेस्ट विथ युअर सेल्फ. म्हणजे डाएटचा जो एक फोटो आहे तो कंपल्सरी टाका. तुमची जी डिश आहे आज तुम्ही काढून ठेवा म्हणजे तुम्ही जे खाल्लं ते त्याच्यावरून काय लक्षात येईल की तुम्ही प्लेटची ड्रेसिंग मी ज्यावेळेस माझा फोटो काढायचा असेल त्यावेळेस मी नटून जातो ना सगळं ओके. तसंच तुम्हाला जर आपल्या प्लेटची फोटो काढायची तर त्यावेळेस सुद्धा आपण काय करतो ड्रेसिंग करतो. त्याच्याकडे आपले पाचही सेन्स लावतो आणि त्यानंतर आपण पिक काढतो. म्हणून तुमचा तो डाएटचा जो तुमचे पंचेंद्रिय आहेत तिथं कॉन्सन्ट्रेशन होणार आहे. तुमचे माइंडफुल इटिंग होणार आहे म्हणून फोटो कंपल्सरी. त्यानंतर वर्कआउटचा प्रूफ कंपल्सरी आहे. तुम्ही एखादं वर्कआउट आहे तुम्ही वॉकिंग करताय वॉकिंग करतानाचा फोटो टाका. तुमची वॉच आहे वॉचवर आज किती वॉक झाले त्याचा फोटो टाका. आम्ही कन्सिडर करू की तुम्ही करताय. रात्री 10 वाजण्याच्या अगोदर करायचे आणि जर पोस्ट मिस झाली तर तुमचं डिसिप्लिन मिस होणार आहे हे तुम्ही डोक्यात घ्या. आता हे कधी तुम्ही टाकलं नसेल. हा सेफ ग्रुप आहे सेक्युअर ग्रुप आहे सगळी चांगली लोक आहेत. याच्यामध्ये कुठलेही लोक तुम्हाला फोन करणार नाहीत. याच्यामध्ये काही DYSP आहेत म्हणजे या लेवलचे ऑफिसर्स सुद्धा आहेत. म्हणजे कोणीही याच्यामध्ये मिसयूज होणार नाही याची मी ग्वाही देतो. आणि तसं काही झालं तुम्हाला कोणी कसे म्हणजे वेगळे मेसेज करत असतील तर मला किंवा माझ्या टीमला तुम्ही त्वरित कळवा. आपण त्याच्यावर ऍक्शन घेऊ. म्हणून तुम्ही तुमचे जरी फोटो नसतील टाकायचे तुम्ही इथून खाली टाका परंतु प्रूफ द्या.
व्हॉट्सअप ग्रुप कल्चर हा सुद्धा खूप महत्वाचा पार्ट आहे आपण ह्या चॅलेंज मधला. पॉझिटिव्ह कॉमेंट्स करा, हसू नका. मी एखाद्या वेळेस चुकलो तर आपण म्हणलं की नो वन इज परफेक्ट, मीही परफेक्ट नाहीये, मी आणखीन शिकतोय, माझ्या आणखीन ऍडमिशन्स आहेत, म्हणून नो वन इज परफेक्ट. पॉझिटिव्ह कॉमेंट करा, जे करतायत त्यांना थंब द्या, लाईक करा. तुम्ही सुद्धा लाईक करताना तुम्हालाही लक्षात येईल की मी करेन उद्या, मग त्या पुढच्याला सुद्धा मोटिवेट करा. नो बडी शेमिंग, बॉडी शेमिंग करायचं नाही की ह्याचं आता तुम्ही करताना एखाद्याचं वेट जास्त असेल त्याला एनकरेज करा. तिथंच तुमची पॉझिटिव्हिटी, तिथंच तुमचं मॅच्युरिटी लक्षात येईल आणि तुम्ही केलेलं एनकरेज तुमच्यासाठी ती एक पॉझिटिव्ह व्हाईब राहील. कारण न्यूटन्स थर्ड लॉ, मी जसा फेकेन तसं माझ्याकडे येणार आहे. मी जर प्रेम फेकलं, मी जर लव फेकलं, मी जर अफेक्शन किंवा मी जर दया आपण दाखवली तर तुमच्याकडे तेच गोष्टी येणार आहेत. म्हणून आपल्याला नो बॉडी शेमिंग, ह्याचा वेट जास्त आहे त्याचं वेट जास्त आहे असं अजिबात नाही. आणि त्यासोबतच नो कंपॅरिझन, कारण नो वन इज सिमिलर इन ऑन धिस अर्थ. का 8,000 म्हणजे 800 मिलियन लोक, म्हणजे 800 कोटी लोक या पृथ्वी तलावर आहेत. कधीच हे हाताची बोटांची फिंगर्स कोणाचीही जुळली नाहीत. एवढे ईश्वराकडे परम्युटेशन्स आहेत, कॉम्बिनेशन्स आहेत. म्हणून प्रत्येक जणामध्ये एक युनिकनेस आहे. जाड राहू द्या, किंवा ब्लॅक राहू द्या, किंवा एखादा हात पाय कमी जास्त असू द्या, तो प्रत्येक जण एक युनिक आहे. प्रत्येक आत्मा, प्रत्येक सोल हा युनिक आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या सारखेच आहात, तुमच्यासारखं दुसरी कोणीच नाही, म्हणून कम्पेअर करूच शकत नाहीत आपण. म्हणून मी फक्त कम्पेअर विथ युअर सेल्फ. मी कालच्यापेक्षा आज बेटर आहे का एवढंच फक्त बघा. मी काल 4 कप चहा पिला होता, आज 1 कप कमी पिलाय. रिवॉर्ड द्या स्वतःला. स्वतःला आश्वस्त करा की मी सुधारला चालू केलेलं आहे, मी बेटर होतोय, माझ्या कालच्यापेक्षा मी आज बेटर. म्हणजे आपलं हळूहळू आपलं व्हर्जन, बेटर व्हर्जन करत करत अपडेट व्हायचंय. तुम्ही बघताय ना चॅट जीपीटी 1 2 3 4 5 आलेले, तर ते स्वतःला अपडेट करत राहतात. मोबाईलचे सुद्धा स्वतःही आपण अपडेट होणार आहोत आणि डे बाय डे अपडेट होणार आहोत. किमान 2 मेंबर्सला एनकरेज करा. कोणाला तरी तुम्ही थंब द्या, किंवा कोणी एखादं छान रेसिपी कोणी डिझाईन केलेली आहे, खूप छान प्लेट आणि ती टाकलेली आहे, तिला विचारा, तिचा अप्रेज करा, तिला एनकरेज करा. त्यासोबत कोणी वर्कआउट केलंय, कोणी क्वेश्चन विचारलाय, त्याला आन्सर येत असेल तर आन्सर द्या, किंवा तुमच्या मनामध्ये असणारे प्रश्न विचारा. शंका आणि ओपनली विचारा. ओपनली, तुम्हाला अगदी माहित नाही, झिरो माहिती आहे, तर तिथून विचारा. तुम्हाला कोणीही या ग्रुपमध्ये शेम करणार नाही. अरे अगदी हे सुद्धा तुम्हाला माहित नाही का, असं कधीही म्हणणार नाहीत. म्हणून एकमेकांचा आदर पण ठेवा, हे तुम्ही डिसिप्लिन ठेवा. तुम्हाला लगेच रिझल्ट मिळण्यामध्ये याचा फायदा होईल. आता स्कोरिंग सिस्टीम कशी आहे हे लक्षात जाणून घ्या. तुम्हाला डाएटची पोस्ट केली 2 मार्क्स मिळणार आहेत. वर्कआउटची पोस्ट केली 2 पॉईंट्स मिळणार आहेत. 7,000 स्टेप्सची तुम्ही एखाद्या मोबाईलमधून किंवा ॲपमधून तुम्हाला तुम्ही फोटो टाकला 3 पॉईंट्स मिळणार आहेत. आणि ग्रुप एनकरेजमेंट, तुम्ही एखाद्याला कॉमेंट केला, लाईक केला, थंब केला तरीही 2 पॉईंट्स मिळणार आहेत तुमच्या एनकरेजमेंटला. म्हणजे तुम्ही इन्व्हॉल्वमेंट आहे, तुम्ही सुद्धा सजग आहात, अवेअर आहात. डिसिप्लिन बोनस हे सुद्धा एक आहे. आम्ही ट्रॅक करू की तुमचे कॉमेंट्स कसे येत आहेत, तुम्ही डिसिप्लिन्ड आहात का, कन्सिस्टंट आहे का. तर असे 10 पॉईंटचे आपले ग्रुप राहील. आणि वीकली बोनस राहील 5 पॉईंट फक्त तुमचे मेजरमेंट्स पाठवण्याला, किंवा मला पर्सनली पाठवा तुम्हाला ग्रुपवर पाठवायचे नसतील तर. मेजरमेंट्समध्ये ह्या गोष्टी पाठवायच्यात. एक आहे हाईट, वेट, त्यासोबतच नेक सरकमफरन्स. नेक म्हणजे नेकचा हा सरकमफरन्स घेऊन पाठवायचा आहे सेंटीमीटरमध्ये. त्यानंतर चेस्ट सरकमफरन्स, चेस्ट, त्याबरोबरच वेस्ट बेंबीच्या साईडनी. त्यानंतर हिप आणि थाईज, हे आजच काउंट करून ठेवा किंवा उद्या. THINH थाय. त्यानंतर बायसेप किंवा आर्म आपण म्हणू. हे मी तुम्हाला ग्रुपमध्ये टाकेन लिस्ट. म्हणजे हाईट, वेट, नेक, चेस्ट, वेस्ट, हिप, थाय, आर्म. याचा जर सरकमफरन्स ठेवला, बऱ्याच वेळेस काय होतं, तुमचं बॉडी रिकम्पोजिशन होताना मसल मास वाढतं. म्हणजे बोन तुमचे पोरस आहेत, बोन पोकळ आहेत, आणि तुम्ही चांगलं डाएट घेताय, प्रोटीन घेताय, तर त्या बोन्स भरतात. मग समजा तुमचं 500 ग्राम फॅट कमी झालं आणि बोनचं वेट 500 ग्राम वाढलं, तर तुमचं वेट तर स्टेबल राहील, परंतु ह्या इंचेसमध्ये फरक जाणवेल, कारण फॅट ही कमी इंचेस करायला लावते.
दॅट इज गुड किंवा सायंटिफिक वेट लॉस आहे. आणि हाच आपल्याला अपेक्षित आहे. तुमचं वेट तर कमी झालंच पाहिजे, परंतु तुमची बोनची डेन्सिटी, बोन्स मजबूत झाले पाहिजेत, मसल वाढल्या पाहिजेत, हार्मोनल बॅलन्स झालं पाहिजे, झोप चांगली लागली पाहिजे आणि एनर्जी पण वाढली पाहिजे. हे सायन्स आहे तुम्ही हेल्दी आणि फिट असण्याचे. राईट. त्यानंतर डेली कन्सिस्टन्सी. आता हे विनर क्रायटेरिया मग आपण ठेवणार आहेत, विनरला सरप्राईज गिफ्ट पण देणार आहेत. तर डेली कन्सिस्टन्सी किती आहे, 7,000 स्टेप्स ट्रॅकिंग ठेवली आहे का, व्यवस्थित तुम्ही पोस्ट कशा करताय, इंच लॉस किती झालेला आहे. विनर फक्त हा स्लिम नाही तर डिसिप्लिन्ड असतो. करेक्ट. ह्या वेनी आपण जाणार आहेत. आता आहे लास्ट पार्ट, कमिटमेंट पार्ट. तुम्ही बरेच जण, मला वाटते की सगळेजण थांबलेले आहात. आज आपण ही कमिटमेंट म्हणजेच एक प्रे करणार आहोत. आणि तुम्ही मनातल्या मनात म्हणा, तुम्ही मी माझ्या पाठीमागं, तुम्ही फक्त मनातल्या मनात म्हणा. आता सर्वांनी मनात ठरवायचंय आणि हे वाक्य म्हणायचंय. मी म्हणतो, तुम्ही पाठीमागं फक्त डोळे बंद करून मनातल्या मनात एक वाक्य म्हणा. मी 21 डेज पूर्ण करणार. ओके. मी रोज पोस्ट करणार. मी 7,000 स्टेप्स पूर्ण करणार. मी डिसिप्लिन राहणार. 21 दिवसाचा निर्णय माझे 21 वर्षाचे आरोग्य ठरवणार आहे. आणि लेट्स बिगिन. चला स्टार्ट करूया. मग डेली, आता आज उद्याचे ऍक्टिव्हिटी काय आहे लक्षात ठेवा. ब्रशिंग विथ, मी सांगितल्यासारखं सकाळीच चालू करायचे. ब्रश करतानाच आपल्याला बॉडी ऍक्टिव्हेट करायची. त्यानंतर डाएट. आता तुम्हाला डबल ही सगळी, मी ही जी शीट आहे, ही प्रेझेंटेशनचं जे PDF आहे, ती पण मी तुम्हाला डायरेक्ट देऊन टाकणार आहे. त्यानंतर डाएट सुद्धा स्पेशल, म्हणजे डाएटचा पण तुम्हाला PDF दिला जाईल. वर्कआउटची सुद्धा शेड्युलिंग दिली जाईल. वर्कआउट तुमचं संडे पासून चालू होईल. उद्या तुम्ही फक्त 7,000 स्टेप्स कंप्लीट करायचे. वॉकिंग स्टार्ट करा. आणि तुमचे जे कन्सल्टेशन्स आहेत, ज्यांचे काही प्रॉब्लेम्स आहेत, त्यांनी डायरेक्ट आम्हाला कॉन्टॅक्ट करा. तुमचं जे हाफ अवर कन्सल्टेशन मी डायरेक्ट घेणार आहे, म्हणजे उद्यापासून. म्हणजे तो टाइम जो आहे कन्सल्टेशनचा, तुम्हाला ऑफिसमधून कळवला जाईल तुमच्या आणि आपल्या इथला टाइम मॅच करून. तर आता तुमचे याच्याबद्दलचे असणारे जे डाऊट्स आहेत, तर ते डाऊट विचारा एक एक. 10 मिनिट आहे मी. आता मी ऑन करतो तुमचे सगळ्यांचे माईक. हा सर, नमस्ते. नमस्ते नमस्ते. एक तर डाएट चार्ट आता तुम्ही म्हटला की द्याल, तुम्ही ग्रुपवर पाठवून द्याल. हो. आणि 7,000 स्टेप्स माझ्याकडे वॉच नाहीये, तर साधारण 45 मिनिट्स चालल्यावर होऊ शकतात का 7,000 स्टेप्स? 35 मिनिट्स तुम्ही तुमचं स्ट्राईड लेंथ आणि कॅडन्स जे आहे होऊ शकतात. 35 मिनिट्स इक्वल आहेत. 35 मिनिट्स तुमचा मोबाईल सोबत असतो. हो. हा. मग मोबाईलवर ट्रॅक होतं ना. अ, माझ्या मोबाईलवर नाही नाही होत. ओके. ठीक आहे. तुम्ही एखादा फोटो टाका तुमचा, म्हणजे तिथं वॉक करत असतानाचा. वॉक करत म्हणजे तुमची वॉक झाल्यानंतर जो फोटो हम्म. आहे, थोडासा घाम आलेला वगैरे असेल, तर तो फोटो तुम्ही पोस्ट करा. कारण आम्हाला माहिती आहे की आपण बी ऑनेस्ट आहोत. ज्या दिवशी झालेला आहे त्या हम्म. दिवशी पोस्ट करा, काही प्रॉब्लेम नाही. नो इश्यू. ओके ओके. या थँक्यू. या. नेक्स्ट. सर शुभांगीचा प्रश्न सेवन आहे, शुभांगी तर यांचा. ह्यालाच करून मी एक विचारू शकते, सांगू शकते का? हा हा. आता ना बऱ्याचशे ना प्ले स्टोअर वरती अँड्रॉइड किंवा आयफोन साठी स्टेप काउंटर म्हणून ऍप असतो. तो तुम्ही डाउनलोड गुड केला तर तुमचे ऍप, म्हणजे तुम्ही किती स्टेप चालला ते आपोआप रेकॉर्ड होईल. गुड सगळ्याच गुड म्हणजे सजेस्ट. प्ले स्टोअरला असतोच. फक्त हो. ज्यांचे असे कीबोर्ड वाले फोन आहेत त्यांना नसेल, पण ह्यांना असू शकतं. हा, तर अँड्रॉइड ते फोन आता जनरली सगळ्यांचेच हो आहेत. हो, तर ते है ना? तुम्ही ऍप स्टोअर वरती जाऊन स्टेप काउंटर म्हणून केला तर चालेल. आता आम्हाला आमचा आयफोन असल्यामुळे ते फिटनेस म्हणून तो असंच त्याच्यातच फिटनेस आहे. मध्ये होऊन जातं. हा, पण प्ले स्टोअर साठी त्यांना तो चांगला आहे. आपण मॅडम तुमच्याकडे जर असेल ना एखादी लिंक ग्रुपमध्ये माझा पाठवा. आयफोनच आहे. माझा तेच हा, आयफोन मग आहे. आयफोनला मॅम फिटनेस म्हणून ऍप आहे. हा ते मी आहे. टाकते त्याचं स्क्रीनशॉट काढून. त्याच्यामध्ये ओके. तुम्ही किती चालताय तुम्ही ते ऍक्टिव्ह करून घ्या कोणाकडनं तरी. आणि मग किती चालताय ते आपोआप डेली काउंट होतं. सो त्याच्यासाठी काही गरज लागणार नाही तुम्हाला.
असं आहे. ओके, तुम्ही आयफोन थँक्यू. मध्ये जे तुमचं फिटनेस ॲप आहे ना, तिथं गेलं की ऍक्टिव्हिटी येतं आणि मग तुमचे जे वर्कआउट्स आहेत, मग वॉकिंग आहे, आउटडोअर वॉकिंग, आउटडोअर रनिंग, इनडोअर रनिंग किंवा हायकिंग, हे सगळे ऍक्टिव्हिटी येतात. तिथं तुम्ही आउटडोअर वॉकिंगवर केलं क्लिक की 3, 2, 1 स्टार्ट होतं. तुम्ही स्टार्ट करायचं, ते ऑटोमॅटिक काउंट करतं. पुन्हा तुम्ही बंद झाल्यानंतर स्टॉप करायचं, मग तुमचं त्याच्यामध्ये सगळीच ट्रॅक होते ऍक्टिव्हिटी. तर मी तरी त्याचा एक फोटो टाकलेला आहे येस, येस, चॅटमध्ये, तुम्ही त्यांना थँक्यू. सांगा एकदा बघायला. हो, ग्रुपमध्ये आहे, चॅटमध्ये आहे का हो, ह्या? हो मी टाकते हा, जस्ट. आपल्या ग्रुपमध्ये टाकेल तरी चालेल, म्हणजे व्हॉट्सअप चालेल, ग्रुपमध्ये. मी जस्ट व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जो आपला आहे त्याच्यावरती टाकलेला आहे. ओके, ठीक आहे. हा, प्लीज चेक. येस, थँक्यू. नेक्स्ट हॅलो. क्वेश्चन आहे. हॅलो. 3 months ओल्ड सी सेक्शन झालेला आहे. शुभांगीजींनी विचारलेला आहे प्रश्न. आता 3 महिन्यापूर्वी सी सेक्शन झालेलं आहे आणि वेट जर जास्त असेल तर वॉकिंग करू शकता. इंटरनल हिलिंग झालेली असते. खूप ॲबडॉमिनल प्रेशर येईल असे म्हणजे जिमचे एक्सरसाइज करायचे नाहीत. बॉडी वेट एक्सरसाइजेस बिनधास्त करू शकता. परंतु हाय इम्पॅक्ट तुमचं वेट जर जास्त असेल आणि जर इंटरनल अब्डॉमिनल म्हणजे पोटाचं प्रेशर वाढवणारे एक्सरसाइजेस करायचे आहेत. तुम्ही आता मी हा बँड आहे याच्यासाठी काहीही प्रॉब्लेम नाही. तुम्ही हात वर घेणे ह्याचे काही एक्सरसाइज मला वाटते आपण एक ह्याच मी ग्रुपवर टाकेन. ज्यांना शक्य आहे त्यांनी ह्या बँडवर सुद्धा करू शकतात जर बाहेर नसेल तर. परंतु एक्सरसाइज करू शकतात. वेट ट्रेनिंग थोडीशी कमी करावी. सी सेक्शन आणखीन 1-1.5 महिना, परंतु हिलिंग झालेली असते. नो वरीज, इंटरनल आणि एक्सटर्नल स्टिचेसची सुद्धा. हॅलो. हा, फिटनेस ते टाकलेलं आहे स्क्रीनशॉट मॅडमनी, ते बघून घ्या. हा, विचारा. हा सर, मला वेट गेन करायचं असेल तर मग कसं हो, तुमच्यासाठी जमणार? स्पेशल डाएट देतो. सॉरी, खूप कमी जण असतील. आणखीन आहे का कोणी वेट गेनचे? मॅडम, मला तुमचं ग्रुपमध्ये नाव आणि हे सर टाका. आम्ही वेट गेनचं डाएट देऊ. उद्या तुम्हाला डाएट देतो. तुम्ही ओके वेट सर, गेनसाठी थँक्यू. ना आता डाएट तयार करण्यापेक्षा फक्त एकच सजेशन देतोय. तुम्ही व्हेज आहात, नॉन व्हेज? व्हेजिटेरियन? नाही, व्हेज आहे, व्हेज. व्हेज आहेत ना? तर तुम्ही उद्या वर्कआउट किंवा वॉकिंगच्या अगोदर एक केळी, हम्म, वॉकिंग वरून आल्यानंतर 3 पेंड खजूर हम्म, आणि 4-5 वाजता 10 ते 15 बदाम आणि परत एक हम्म. केळी, एवढंच ऍड करा एक्झिस्टिंग डाएटमध्ये. तुमचं जे सध्या अच्छा. चालू आहे त्याच्यामध्ये वॉकिंगला जाण्याच्या अगोदर एक केळी, नाही, आल्यानंतर जिम 2 पेंड. वर्कआउट करतो मी. हा, जिम वर्कआउट ना? मग हा, तर काहीच करतोय मी. प्रॉब्लेम नाही. तुम्हाला तसं मी हम्म, डिझाईन करून देतो, काही अडचण नाही. हम्म. वेट ओके. वाढ. हम्म. नंतर दुसरा एक क्वेश्चन आहे. हा, अँजिओप्लास्टी खूप महत्वाचा प्रश्न आहे. कोणाचा आहे हा क्वेश्चन? ओम गावंडे. हा सर, येस. माझी एंजिओप्लास्टी झालेली आहे 10 वर्ष आधी. हा, ठीक आहे. म्हणजे किती स्टेंट दोन आहेत? एकच स्टेंट आहे सर. एकच स्टेंट आहे. तुम्ही TMT कधी केलेली आहे आता लेटेस्ट ट्रेडमिल टेस्ट? अं, इतक्यात मी म्हणजे 1 वर्ष झाले केली नाही कुठलीच टेस्ट, फक्त मेडिसिन घेतोय रेग्युलरली. बरं, कोलेस्ट्रॉल वगैरे चेक केलेला आहे अशात? इतक्यात मी काहीच नाही केलं सर. बारा काहीच नाही बारा केलं. महिने झाले. आता काय ऍक्टिव्हिटी काय चालू आहे सध्या? ऍक्टिव्हिटी मॉर्निंगला थोडं वर्कआउट करतो. म्हणजे कुठले म्हणजे स्ट्रेंथ वर्कआउट करता, योगा करता का वॉकिंग करता? नाही नाही, नॉर्मल वर्कआउट सर, घरी जसं समजा आपले जे असतात ना, हो, कार्डियाक एक्सरसाइज सारखे ठीक तसे आहे, ठीक करतो आहे. थोडं. कार्डियक एक्सरसाइज करताय ना? ठीक आहे. हा. तुम्ही हेच वर्कआउटची थोडी इंटेन्सिटी वाढवली तर काही प्रॉब्लेम येत नाही. तुमच्याकडे वॉच आहे ऍपल किंवा कुठली ही करणारी, हार्ट रेट तो मॉनिटर करणारी? आहे आहे. हा, मग तुमचा हार्ट रेट डिझाईन ही करा 160च्या वर. आता एज किती आहे सर तुमचं? माझा 42. 42 आहे. मग 160च्या वर हार्ट रेट जाणार नाही याची फक्त काळजी घ्यायची. म्हणजे आणि हाय स्ट्रेंथ वर्कआउट म्हणजे बॉडीचं कम्प्लीट वेट घ्यायचं नाही. परंतु तुमचं 10 वर्षापूर्वी झालंय म्हणल्यास तुमचा हार्ट उलट त्यावेळेस EF वगैरे कमी झाला होता का? म्हणजे का ऍक्सिडेंटली तुम्हाला लक्षात आलं होतं ब्लॉक आहे म्हणून? म्हणजे जो EF असतो, इजेक्शन फ्रॅक्शन, म्हणजे त्यावेळेस काही MI म्हणजे माइल्ड अटॅक वगैरे आल्यानंतर झाला होता का? म्हणजे तुमची अटॅक काय? आल्यानंतर लक्षात आलं की आपल्याला बरं, एंजिओप्लास्टी करायची. ठीक आहे. म्हणजे मला EF पाहिजे. EF जर तुमचा 45+ असेल तर तुम्ही सगळ्या ऍक्टिव्हिटी करू शकता. जर EF कमीच असेल तर मग तुम्हाला मी त्याचं गाईडलाईन देतो. मग
त्यावेळेस मग त्याच ऍक्टिव्हिटी करा तुम्ही. ईएफ म्हणजे काय सर? मी तुम्हाला काय इजेक्शन फ्रॅक्शन 2D इको मध्ये एक इजेक्शन फ्रॅक्शन म्हणजे तुमचा हार्टची पंपिंग कॅपॅसिटी किती आहे. जर त्यावेळेस अटॅक आल्याच्या वेळेस जर आपली हार्टची पंपिंग कॅपॅसिटी एकाचा भाग थोडासा डॅमेज झालेला असेल हार्टला, तर तो वाढत नाही, त्यावेळेस व्हिगरस ऍक्टिव्हिटी रिकमेंडेड नसतात. तर तसं जर मला 2D इकोचा एखादा रिपोर्ट किंवा तुमचे जे काही रिपोर्ट्स आहेत मला पाठवा, मी तुम्हाला त्याचा प्रोटोकॉल काय आहे तो सांगतो. ओके सर, 1 वर्ष आधी केला होता मी 2D इको वगैरे, तो काही पाठवून हरकत देतो नाही. मी. पण वर्षाला तुम्ही 1 वर्षाला सगळ्या चेकअप्स करून घ्या. कुठून बोलताय तुम्ही? मी अकोल्यावरनं सर. ओके. तिथले जे लोकल कार्डिओलॉजिस्ट असतील, फक्त एक ECG, 2D इको आणि TMT ही 1 इयरली करावी, असं म्हणजे एक ही आहे, प्रोटोकॉल आहे त्याचा. त्याच्यामुळे तो जर केला, फ्रेश केला, तर आणखीन आपल्याला क्लिअरिटी येईल. पुन्हा 2 वर्ष ओके करण्याची गरज नाही. ओके. येस, थँक्यू. डाएट हे करू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. सर बोलू शकते का? हां, बोला. विनया बोलतीये, हो. छत्रपती संभाजीनगर मधून. डाव्या गुडघ्याचा प्रॉब्लेम झालेला आहे. मी ऑर्थोपेडिकडे जाऊन सध्या आर्थ्रोजेन घेतीये. हम्म, तर हम्म. त्याला एवढे 7000 स्टेप्स चालणं म्हणजे हम्म. कितपत योग्य आहे? गुड क्वेश्चन. म्हणजे लिगामेंट इंजुरी वगैरे आहे का? नाही डिजनरेटिव्ह चेंजेस? मधली ती घासलेली, गादी हे झालेली गादी आहे. झिजलेली आहे. एज किती आहे? 57. 57 आहे. तुम्ही 7,000 स्टेप्स चालायच्या नाहीत. हम्म, तुम्ही हम्म. 3-3,500 स्टेप्स चाला. मग तुम्हाला ओके. काय करायचंय? दुसरे एक्सरसाइजेस, हाताच्या एक्सरसाइजेस करायच्या. कारण तुमची हालचाल होणं महत्वाचं आहे. तुम्ही पायानेच राईट. हालचाल करावी असं नाही. तुम्ही झोपून एक्सरसाइजेस करा, झोपून सायकलिंग करा. जर तिथं स्विमिंग किंवा तुमच्याकडे टब अवेलेबल असेल पाण्यात, तर पाण्यामध्ये पाय हलवणे, म्हणजे पाण्यामध्ये काय होतं, ग्रॅव्हिटेशन जे आहे, जे राईट. गुडघ्यावर येणारा लोड आहे तो कमी होतो 7 पट आपल्या बॉडीचा. बरोबर. हा, म्हणून कोअरच्या एक्सरसाइजेस करा. आणि हाय इम्पॅक्ट जंप असेल किंवा हे असेल, त्या डॉक्टरांनी जसे सांगितलेले आहे त्याचे काही हा, त्यांनी एक्सरसाइज आहेत त्या करा. मांडी घालून बसणं वेट अजिबात किती आहे? नाही म्हणून. वेट किती आहे आता? 100 किलो आहे सर. हा, 100 ठीक आहे. केजी. बघा, कारण आपणच त्या गुडघ्याला खराब केलेला आहे. कारण गुडघे बनलेले आहेत 60-65 नाही, केजी. सिन्स चाइल्डहुड मी तसं ओबीज बघितलं तर आहे. ओव्हरवेटच आहे. ओके. हा, बरोबर आहे. काही हम्म. जणांचं जेनेटिकली बॉडी ही एंडोमॉर्फिक असते, म्हणजे हवा किंवा हवा खाल्ली तरी ती वजन वाढतं आपण म्हणतो ना, तर तसे असते. एक्झॅक्टली. ते जेनेटिक असते, पण कमी होत नाही असं नाही. त्याला स्ट्रगल, नाही, कमी वेळ पण लागेल. होतं लगेच, पण हा, वाढतं पण. रिबाउन्स पण होतं. हा, रिबाउन्स म्हणजे होतं, थोडं पण जरी डिसिप्लिन. खाण्यापिण्यात फरक पडला तर रिबाउन्स हो, होतं. फरक म्हणजेच आता बघा, दिस इज जर्नी. म्हणजे डाएट, हम्म. वर्कआउट, हेल्दी लाईफस्टाईल ही जर्नी आहे, नो की डेस्टिनेशन. मी 80 पर्यंत आले, आता मी काहीही करू शकते असं नाही. आता ह्या रूम मध्ये समजा कचरा झालेला आहे, तर हा कचरा सगळ्यांनी आम्ही मिळून काढला आणि पुन्हा आम्ही तसंच वागतोय, तर कचरा होणार. त्याच्यामुळं आता ओके. ठीक आहे, आपण झोपून राईट. एक्सरसाइजेस म्हणजे करा. हे हा, काही ओके. प्रॉब्लेम येणार नाही. झोपूनच्या एक्सरसाइजेस, पुन्हा झोपून तुम्ही सायकलिंग करू शकता किंवा बसून तुम्ही सायकल करू शकता. जो लो इम्पॅक्ट एक्सरसाइजेस आहे, तुम्ही क्रॉस ट्रेनर करू शकता. काही प्रॉब्लेम येत नाही. येस. चालेल सर, थँक्यू. काही क्वेश्चन इथं लिहिलेले पण आहेत, त्यांचेही घेऊत आपण. आणि शेवट मग, आणि तुम्ही कंटिन्यू मला प्रश्न विचारत राहा, ग्रुपवर विचारा. म्हणजे आता इथं सगळेच विचारावे असं नाही, कारण बराच वेळ झालेला आहे. सर, माझ्या वेट जास्त आहे आणि मला मणक्याचा प्रॉब्लेम आहे. चालताना माझ्या पाठीमध्ये, कमरेत आणि उजवा पाय खूप दुखतो. मला चालता येत नाही. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता तुम्ही मेडिकल कन्सल्टेशन घेतलं असेल. मी इथून डायरेक्ट तुम्हाला सल्ला देणं हे चुकीचं आहे. पण मी डायरेक्ट हे बोलू शकतो किंवा कमिटमेंट करू शकतो की तुमचा डावा पाय दुखतोय आणि चालता येत नाही, कमरेत नाही, म्हणजेच तुमच्या लेफ्ट साईडचा जो लंबार L5 L6 असेल किंवा कुठले तरी, तिथं कॉम्प्रेशन झालेलं आहे नर्वचं. मुंग्या किंवा जर बधीर होत असेल, तर लवकर डॉक्टरना घेऊन ट्रॅक्शन सारख्या किंवा फिजिओथेरपी सारख्या तुम्ही ट्रीट करा. त्यासोबत मी सांगतो ते एक्सरसाइजेस म्हणजे ब्रिजेस एक्सरसाइजेस आहेत, पुन्हा बॅक एक्सटेन्शन आहेत, कोब्रा पोज सारख्या एक्सटेन्शन, बॅक
फक्त फॉरवर्ड बेंडिंग टाळायच्या, बाकीचे सगळे एक्सरसाइजेस करू शकता. हाय इम्पॅक्टेड एक्सरसाइजेस न करता तुम्हाला सगळ्यात बेस्ट एकच एक्सरसाइज आहे, स्विमिंग. तुम्ही जर स्विमिंग केली तर तुमचा पुढं डॉक्टर जर ऑपरेटिव्ह वगैरे सांगत असेल ते सुद्धा टळू शकतं. म्हणजे थोडंसं प्रोलॉंग होऊ शकतं, किंवा तुम्ही जर त्या मसलला स्ट्रेंथ दिली तर ते सुद्धा टाळू शकतात. म्हणजे स्विमिंग जर अवेलेबल होत असेल तर बघा, नाही तर बॅक एक्सरसाइजच्या एक्सरसाइजेस करा. त्यानंतर तुम्ही झोपून जे आहेत, पोटावर आणि पाठीवर झोपून सगळ्या एक्सरसाइजेस करू शकता. तुम्ही कार्डिओ सुद्धा झोपून करू शकता. म्हणजे कार्डिओ सायकलिंग झोपून करू शकता. हात आणि पाय दोन्ही हलवा, कुठल्याही डायरेक्शन हलवा, काही प्रॉब्लेम येत नाही. पण तुम्ही बॉडीला मूव्ह करा. नाहीतर मग ह्या विशियस सायकलमध्ये, मला आता चालता येत नाही, मग चालायला सांगितलेलं आहे डॉक्टरनी, रेस्ट सांगितलेली आहे, म्हणून मी आज 80 किलोचा आहे तर 85 किलो होईल, पुन्हा तुम्हाला डबल चालता येणार नाही. कारण डॉक्टरांकडे वेळ नाही आहे तुम्हाला, की तुम्ही वेट कमी करा म्हणतात, पण तू कसं करा, तुमचा सगळी बॉडी तुम्ही रेस्टमध्ये ठेवा असं नाही. तुम्हाला तो पार्ट रेस्टमध्ये ठेवा, बाकीचे पार्टला तुम्ही युटिलाइज करा. कारण बॉडी यूज इट ऑर लूज इट. जर तुम्ही तो पार्ट नाही यूज केला तर तो लूज होतो, वीक होतो. म्हणून आपल्याला त्या पार्टला सतत यूजमध्ये ठेवायचं आहे. मी संडेपासून चालू करू केलं तर ओके, नो प्रॉब्लेम. परंतु संडेपासनं मग उद्या तुम्ही फक्त ब्रश करताना काफ रेजेस करा, बाकी मग संडेपासनं करा. ओके, नो इश्यू. एक दिवस एक्सक्यूज तुम्हाला तुमच्या ऑनेस्टीबद्दल. सर, माझ्या एका पायाची नस दबलेली आहे, पायाला मुंग्या येतात खूप. हां, तर हे जो मुंग्या येणे, नमनेस येणे, तर ही जी प्रॉब्लेम आहे तर ती नस जास्त कॉम्प्रेस होते. तुम्ही त्याला दुर्लक्ष करू नका. तुम्ही झोपूनच्या एक्सरसाइजेस करा, सिटिंगच्या एक्सरसाइजेस करा. आता चेअरवर बसलेले आहात तर चेअरवरच्या ह्या सगळ्या बँड यूज करा, पुल करा, पुश करा. त्याच्यामुळे तुमच्या पायाला काही प्रॉब्लेम येणार नाही. बॅक एक्सटेन्शनच्या एक्सरसाइजेस करा, चेस्ट वॉल स्टँडिंग करू शकता. बऱ्याच एक्सरसाइजेस आहेत. जर तुम्ही त्या बॅकला अवॉइड करून इम्पॅक्टच्या एक्सरसाइजेस करू नका. वॉकिंग, माइल्ड वॉक करा, सजगतेने वॉक करा. कुठं पाय पडलेला जर जाणवत नसेल आणि तो मुडपला तर डबल ही होऊ शकतो. म्हणून तुमचं माइंड मसल कोऑर्डिनेशन राहू द्या वॉक करताना, एक्सरसाइज करताना नक्कीच. आणि डाएटकडं ही करा. तर तुमच्या डाएटमध्ये चमचा एक चमचा मिक्स सीड्स ॲड करा. मिक्स सीड्स म्हणजे पंपकिन सीड्स, चिया सीड्स, आपलं सनफ्लावर सीड्स, तुम्हाला कुठल्याही शॉपमध्ये मिळेल. मिक्स सीड्स म्हणजे आपल्याला ओमेगा 3 थोडंसं त्याच्यातनं मिळेल. आणि नस ही खूप काही त्याच्यात फरक पडत नाही, मेकॅनिकल प्रॉब्लेम आहे तो, आहे का नाही, पण तू वर्सन होणार नाही तो प्रॉब्लेम, म्हणून ह्या काळजी घ्या. हाय ॲसिडी आणि लिगामेंट इंजुरी आहे. तुम्ही कन्सल्टेशनमध्ये आपण ह्या गोष्टी डिस्कस करू. कारण ॲसिडिटी हा खूप वाईड कन्सेप्ट आहे. कोणाला ॲसिडिटी कशामुळं होते, 3 गोष्टी आहेत ॲसिडिटीच्या: हरी, वरी अँड करी. याचे कारण आहेत. हरी मीन्स घाई गडबड असेल, सतत घाई गडबडीमध्ये असेल तर बॉडी हरीमध्ये किंवा घाई गडबडीमध्ये ॲसिड जास्त फाईट मोडमध्ये असते किंवा फ्लाईट मोडमध्ये असते, म्हणून ॲसिड आपलं जास्त सिक्रेट होतं. वरी मीन्स चिंता, स्ट्रेस असेल, जास्त स्ट्रेस आहे किंवा अनासायाश स्ट्रेस. आता मला घरी जायचंय तर मला ताण येऊ शकतो की खाली ट्रॅफिक असेल. काय प्रॉब्लेम आहे, काय संबंध आहे? ट्रॅफिक तू कंट्रोल करणार आहे का, मी कंट्रोल करणार आहे का? ट्रॅफिक नाही करणार, परंतु मला स्ट्रेस येतो. म्हणजे याला म्हणायचं अनावश्यक स्ट्रेस असेल म्हणजे वरी. अँड करी म्हणजे जी भाजी आहे तर त्याच्यामध्ये जर जास्त मसाले वगैरे असतील तर त्यामुळे सुद्धा ॲसिडिटी होते. आणि बाकीही कारणं असू शकतात. पण ह्या 3 कारणांना जर आपण रिड्यूस केलं तुम्ही, तर तुमची ॲसिडिटी कमी होऊ शकते. फूडमध्ये, चिंतेमध्ये म्हणजे मॅनेज करा स्ट्रेस आणि घाई गडबड करू नका. बाकी कोणाला बोलायचं आहे किंवा काही क्वेश्चन राहिला असेल माझ्याकडून वाचण्यास, म्हणजे त्याच्यामध्ये, कारण खूप मेसेज आलेले आहेत. जर मी रोज डाएट करते, वॉकिंग करते रोज, तर माझा फॅट लॉस होत नाही आहे आणि वेट पण कमी होत नाही आहे, बेली फॅट वाढलाय. हो, हा सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे, बऱ्याच 60% आहे. तर फॅट लॉस हा फक्त वेट म्हणजे डाएट आणि वर्कआउटवर नाही,
तर हार्मोनल बॅलन्स, तुमचं एज किती आहे, कारण प्रत्येक 40 नंतर प्रत्येक वर्षाला आपल्या काही मसल लॉस होतो, मेटाबॉलिझम स्लो होतं. म्हणजे आपली जी बॉडी फॅट बर्निंग मशीन असते ती फक्त फॅट अक्युमुलेटिंग मशीन व्हायला चालू होते जर आपण 40 नंतर असाल तर. जेनेटिक्सचा याच्यामध्ये रोल आहे. हार्मोन्स काही इम्बॅलन्स आहेत का, इन्सुलिन आहे का तुमच्या डाएटमध्ये, डाएट करताय म्हणजे नेमकं काय करताय, वर्कआउट कुठले करताय. कारण बॉडीला जर तुम्ही, आता मी म्हणलं 7,000 स्टेप्स, तुम्ही ऑलरेडीच 7,000 स्टेप्स चालत असाल तर 7,000 स्टेप्सली बॉडी ही अडॅप्ट झालेली असते. तुमच्या कॅलरी जेवढ्या बर्न व्हायच्या तेवढ्या होत नाहीत, म्हणजे जेवढ्या पाहिजे तेवढ्या, कारण मसल तेवढ्या स्ट्रेंथनिंग झालेले असतात की तुम्हाला त्याच्यात झिरो, म्हणजे कमी कॅलरीमध्ये बॉडी चालते. त्याला 8,000 प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड करावा लागेल. म्हणजे याला म्हणायचं प्लॅटू येणे. प्रत्येकाला येतो वेट लॉस जर्नीमध्ये. वेट काही डायरेक्ट असं खाली येतं असं नाही, असं येतं, पुन्हा स्टेबल होतं, काही दिवस पुन्हा खाली येतं. त्याला तुम्हाला शॉक द्यावा लागेल, बॉडीला शॉक द्यावा लागेल. शॉक म्हणजे करंट नाही, परंतु बॉडीला एक्सरसाइजने वेगळी करावी लागेल आणि डाएट पण वेगळं घ्यावं लागेल. ते आपण तुमच्या कन्सल्टेशनमध्ये डिस्कस करू. होप यू आर क्लिअर. त्याच्यानंतर ओके, थँक्यू सर माझा पण थँक्यू. सेम प्रॉब्लेम आहे आणि थायरॉइड हाय आहे, THS खूप हाय आहे. हां आता हां. मला 150 ची गोळी घ्यावी लागते आणि थोडं पण खाल्लं तरी वजन वाढतं. हम्म. म्हणजे खूप फ्रस्ट्रेटिंग व्हायला लागले आता की म्हणजे उपाशीच राहायचं, पण मग अजून वीकनेस पण येतोय. नाही ना, उपाशी नाही, आपल्याला हं. तोच प्लॅटो आहे मॅडम. त्याच्यामध्ये आता थायरॉइड हा एक कॉज आहे. आपलं फॅट म्हणजे मेटाबॉलिझम स्लो होतं ना, हायपोथायरॉइडिझम असेल हो, आपल्याकडे. हो. तर त्याच्यामध्ये थायरॉइड हे एक आपलं एक्सलेटर आहे. जर हं, जास्त दिलं तर तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट होईल. मेटाबॉलिझम बूस्ट म्हणजे काय, हार्टचा रेट वाढेल, डायजेशनचा रेट वाढेल आणि सगळ्या गोष्टी फास्ट 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 झाल्यामुळे एनर्जी जास्त राहील, वेट कमी होईल. परंतु हं, कमी झाल्यानंतर व्हाईस वर्सा, याच्या विरुद्ध. हं, मग हं. आपल्याला हार्मोन रिसेट करण्यासाठी, आता थायरॉइड हे फक्त इथूनच ही होत नाही, तर तुमचं पिट्युटरी म्हणजेच बाकीच्या सगळ्या हार्मोनल रिसेट ज्या वेळेस आपला राहील, म्हणजेच स्ट्रेस मॅनेज. कधी कधी ना हं, आपण वेटचा पण स्ट्रेस घेतो, वेट कमी होत नाही म्हणून. तर तो हं. स्ट्रेस सुद्धा आपल्याला ही हार्मोन रिसेट होण्यामध्ये अडथळा निर्माण करतं. तुम्ही फ्री राहा. हो, हो. सर तुम्ही लाईफ म्हणजे लहानपणापासून पूर्ण लाईफभर हा स्ट्रगल आहे की वजन कमी करायचंय, वजन कमी करायचंय. हा, म्हणजे खूप फ्रस्ट्रेटिंग होऊन जातं ना ते, की दुसरं काही विचार म्हणजे खूप कमी असतो दुसरे, म्हणजे खूप मला हम्म, स्ट्रेस आहेत बिझनेसचे वगैरे. हो, पण हे स्ट्रगल जे आहे लाईफमध्ये अगदी लहानपणापासूनच कायमचं स्ट्रगल आहे की वजन म्हणजे होत कंट्रोलमध्ये नाही. राहायला पाहिजे. नाही, आणि कंट्रोलमध्ये राहायला पाहिजे. पूर्वी मी राईट, खूप व्यायाम करायचे, खूप व्यायाम व्हेरी, करायचे, डोंगर हा, रनिंग वगैरे, हो, स्पोर्ट्स पर्सन आहे. पण व्हेरी. आता एजच्या हिशोबाने तेवढं होत म्हणजे करू शकत नाही. किती आहे एज आता? आणि काय, एज एज माझं 65. ठीक आहे, व्हेरी गुड. तुमच्यासाठी एक वेळेस क्लॅपिंग, सगळ्यांनी खरंच क्लॅप करा. की बघा, 65 मध्ये म्हणजे ते प्रत्येक वेळेस सजग आहात, बॉडीबद्दल अवेअर आहेत आणि त्या स्ट्रगल करतायत, म्हणून त्या ओव्हरवेट असतील परंतु खूप मॉर्बिड ओबीज नसतील. राईट. हो, आणि हेच माइंडसेट पाहिजे आपल्याला, परंतु त्याचा स्ट्रेस न घेता. हं? आता बघा, जसं एज वाढेल ना, थोडं वेट असलं तर काही फरक पडत नाही. म्हणजे आपल्या इंडियन बॉडीज आहेतच त्याच्यासाठी, की तुम्ही एकदम झिरो फिगरच असावं प्रत्येक बॉडी, ही कुठल्याच म्हणजे बुकमध्ये पण नाहीये. तुमचे पॅरामीटर्स नॉर्मल. बघा, फिटनेस आणि हेल्थ ह्या दोन पिलर्स आहेत आणि त्याच्यामध्ये एक छोटीशी परत आहे. फिटनेस, हे हेल्थ ही तुमची सम्यकता दर्शवते. सम्यकता मीन्स बॅलन्स, आणि फिटनेस सक्षमता म्हणजे ताकद सांगते. म्हणजे तुम्हाला बॅलन्स राहणं पहिलं महत्वाचं आहे, त्यानंतर तुमची फिटनेस ही महत्वाची आहे. परंतु कधी कधी आपण काय करतो, दोन्ही मधला जर एखाद्यानं मॅरेथॉन केली की मी मॅरेथॉन केलीच पाहिजे, काही गरज नाही. एखाद्यानं नाही स्टेजवर, सर, तसं तसं नाही. मी आता अजूनही 15 तास काम करते, म्हणजे माझ्यामध्ये एनर्जी खूप आहे. व्हेरी गुड. फक्त मला सायटिकामुळे आता योगा करता येत नाहीये आणि वजन मला अशासाठी कमी करायचे की मला अजून कामाला जास्त ऊर्जा मिळण्यासाठी. राईट, राईट, यू आर करेक्ट. आता सायटिका ह्याच्यामध्ये सुद्धा
तुम्ही सायटिकामध्ये हा एक जरी तुमच्या वॉकिंगला वगैरे थोडेसे हर्डल क्रिएट करेल, परंतु बाकी एक्सरसाइज तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करू शकता, जे की चेस्ट प्रेस आहे, पुलिंग आहेत, त्यानंतर लेगच्या काही ज्या लेग एक्सटेन्शन आहेत, फक्त प्रेसच्या करू शकत नाहीत. लेग एक्सटेन्शन, लेग कर्ल अशा एक्सरसाइजेस तुम्ही आत्ताही करू शकता मॅडम. म्हणजे असं नाही होणार की तुम्ही बॉडीला एक्स्ट्रीम म्हणजे प्रोग्रेसिव्ह लोड देऊ शकता, तुमच्या मसल चांगल्या ठेवू शकता. तुम्ही आता कसं आहे, पुढं जेवढ्या मसल स्ट्रॉंग, मसल्स आर द आर्मर ऑफ अवर बॉडी, आहे ना. तर मसल जर असतील तरच बोनला सपोर्ट मिळेल आणि हो. जॉईंटला पण सपोर्ट मिळेल, है ना. करते मी रोज सर, हम्म. रोज एक्सरसाइज करते, पायांचा करते, सिटअप्स वगैरे सगळे करते. जे फक्त योगा म्हणजे सूर्यनमस्कार मी 100 पण करत होते, पण आता मला जास्त एक पण नाही करता येते नाही. सायटिकाच्या त्रासमुळे. हा. आणि रोज चालतीये मी 45-50 मिनिट्स चालतीये ओके. ब्रिस्को. मग हलकी काय पूर्वी जास्त एक्सरसाइज केलेलं, डिमांड जास्त होती बॉडीची, हम्म. मग डिमांड हम्म. कमी झाल्यामुळे ते मेटाबॉलिझम थोडंसं डिप्रिवेट हम्म. झालं. पुन्हा थायरॉइड आहे त्याच्यामुळं आहे. पुन्हा तुम्ही करेक्ट. पहिल्यासारखं स्लोली जाऊ शकता. सायटिकाची सुद्धा ट्रीटमेंट चालू ठेवा. आणि बाकी स्विमिंग जर तुम्हाला शक्य होत असेल, तुमच्या सांगण्यावरून लक्षात येते की तुम्ही स्विमिंग इझिली करू शकता, तुम्हाला हम्म. अवेलेबल होऊ शकतं. तर सायटिका आयुर्वेदामध्ये सुद्धा सगळ्यात रामबाण उपाय स्विमिंग सांगितलेला आहे. हम्म. हम्म. म्हणजे ओके. त्याच्यामध्ये बघा मल्टिपल फायदे काय होतील, तुमची जे बॅकच्या मसल्स चांगल्या होतील, हम्म. सायटिकाला फायदा होतो, फॅट लॉस कमी होईल, ब्रिदिंग एक्सरसाइजेसमुळे लंग कॅपॅसिटी चांगले होते आणि सगळ्या बॉडीची एक्सरसाइज होते हम्म. हम्म. ह्या एजमध्ये. करेक्ट. मला या. माझ्या इथंच लातूरमध्ये इथल्या खूप एक नामी ही होत्या व्यक्ती, त्यांचं म्हणजे फिमेलच 110 110 वेट होतं आणि 68 वेट होतं. त्यांना मी स्विमिंग सांगितलं तर माझ्याकडे बघून हसल्या, परंतु त्यांचा मुलगा पण फिजिओथेरपिस्ट असल्यामुळे आम्ही त्यांना स्विमिंग शिकवायला पाठवलं. हळूहळू जातच नव्हत्या, खूप रेजिस्ट. तर त्या आता चांगल्या एकट्याच जाऊन स्विमिंग करतात. त्यांचं वेट पण 15 किलो कमी झालेलं आहे. त्या खूप हॅपी आहेत. म्हणजे त्यांचे जे काही इथं माझ्या क्लिनिकमध्ये आणताना त्यांना लिफ्टनी सुद्धा, म्हणजे लिफ्टमध्ये बसत नव्हत्या म्हणून लिफ्टनी नाही आणता आलं, तर उचलून आणावं लागलं होतं. ते आता स्वतः येतात. म्हणजे स्विमिंग हा सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी, कारण प्रत्येकाला स्विमिंग अवेलेबल होईलच असं नाही. कन्सल्टेशन उद्यापासून बुक करूत आपण. बाकी होप की तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या असतील. मी टाकतो बाकीचे पण ग्रुपमध्ये डायट. काही जर माझ्याकडून काय सर, मी आधी झुंबा करत होते, मी झालाय का हा क्वेश्चन? मॅरिड आहे, न्यूली मॅरिड आहे, प्रेग्नन्सी प्लॅनिंगचा विचार आहे, चालू आहे, तर फॅमिली डॉक्टरने हाय इंटेन्सिटी वर्कआउट नाही करायला सांगितले, तर मी आपल्या एक्सरसाइज करू. येस, आपल्या हाय इंटेन्सिटी वर्कआउट्स नाही आहेत. त्याच्यामुळे जर तुम्ही प्रेग्नन्सी नसेल तर तुम्ही हाय इंटेन्सिटी एक्सरसाइजेस म्हणजेच तुम्ही ज्या बॉडी वेट एक्सरसाइजेस करू शकता, वेट ट्रेनिंग करू नका, ज्याच्यामुळे तुमचं हार्मोनल कधी कधी इम्बॅलन्स होतं. पण वर्कआउट्समुळंच प्रेग्नन्सी होते कितीतरी. आता आमच्या बाजूला मिसर मॅडम झुंबा घेतात, तर त्यांच्याकडं असे आहेत की अ, जे कपल ज्यांचे IVF झाले होते, परंतु त्यांनी चालू केलं वर्कआउट आणि ते प्रेग्नंट राहिले, असे होते. तर मी हॉस्टेलमध्ये राहते, तर मी हां कडून डाएट एवढं फॉलो नाही करू शकणार. ठीक आहे, मला तुम्ही हॉस्टेलचा डाएट आपण एक बनवू, म्हणजे जे मुलं आहेत, स्टुडंट्स आहेत, त्यांच्यासाठी आपण एक डाएट बनवू. त्यांचं कन्सल्टेशन ठेवून तुम्ही जे आहे एक्झिस्टिंग तुमचं जे मेस आहे, तर मेसमध्येच आपण कशा पद्धतीनं मॅनेज करू शकतो, किंवा घरी तुम्ही रूमवर तुमच्या जे आहे ते स्प्राउट्स वगैरे तुम्ही आणू शकत असाल, तर ते आपण मॅनेज करू, पण ते बोलून आपण डिस्कस करू. होप तुम्हाला सगळ्यांना क्लिअर झालं असेल. तर उद्यापासनं परत या ग्रुपमध्ये तसंच ॲक्टिव्ह राहा. मी दर 5 ते 6 दिवसाला परत लाईव्ह येणार आहे. तुमचे सगळे क्वेश्चन्स तुम्ही लिहून ठेवा किंवा ग्रुपवर टाका. आपण त्याचं मी शीट बनवेन. मी एक शीटच तयार करेल तुमच्या प्रश्नांची, आणि ते लाईव्हमध्ये तुम्हाला परत प्रत्येकाला ते प्रत्येक क्वेश्चन, कारण एकाने विचारलेलं क्वेश्चन दुसऱ्याचा सुद्धा असू शकतो, म्हणून आपण हे ग्रुपमध्ये क्वेश्चन्स घेऊ शकतो. तर ऑल द बेस्ट. होप तुम्ही हा सेशन एन्जॉय केला असेल. ग्रुपवर टाका तुम्हाला हे सेशन कसं वाटलं ते,
आणि आपण उद्यापासनं स्टार्ट करू. काही अडचणीस्तव कोणी स्टार्ट करू शकलं नाही म्हणजे उद्याच नाही, तुम्ही ज्या दिवशी म्हणजे मी हे फक्त ऑप्शन काही मध्ये एक्सेप्शनल केसमध्ये देतोय. नाहीतर आता डॉक्टर सांगितलेत कधीही चालू करा बघू, असं नाही. तर ते तर उद्याच चालू करा तुम्ही. चला, ऑल द बेस्ट. थँक्यू. साइन ऑफ होतोय. मलाही घरी जायचंय. मी आणखीन गेलो नाही घरी. थँक्यू सर. थँक्यू. 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 गुड नाईट अँड ऑल द बेस्ट.